Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of our today's lecture is the MOFA, that is the Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act 1963. That is Maharashtra Ownership Flats Act 1963. This act was enacted by the government in 1963 for the promotion of construction, sale, management, and transfer of flats constructed by the builders, and to regulate the activities of the builder, means to promote the activities of construction, sale, management, and transfer of flats, and to regulate those activities with a view to regulate the activities of builder and promote construction, sale, management, and transfer of flats. The purpose of this act was like this. This act, being the act of government of Maharashtra, it extends to the whole state of Maharashtra, and after formation of its rules in 1967, it came into force. Further, regarding definitions given in this MOFA, in the MOFA Act, म्हणजे मोफामध्ये ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, ह्या मोफाचं मराठीमध्ये जे आहे हे मराठीमध्ये महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट, महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका कायदा असं ते बोललं जातं. महाराष्ट्र मोफाला मराठीमध्ये महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका कायदा 1963 असं बोललं जातं. तर त्या ॲक्टच्या सेक्शन 2मध्ये डेफिनेशन्स दिले आहेत. सम डेफिनेशन्स आर गिवर अंडर सेक्शन 2 ऑफ द मोफा. Now in this there are two important definitions, one that is of flat and another that is of promoter. म्हणजे या ठिकाणी या डेफिनेशन्स काय थोडक्याच दिले आहेत, मोजक्याच डेफिनेशन्स दिले आहेत. कारण मोफा हा ॲक्टच एकंदरीत 18 सेक्शनचा आहे, त्याच्यामध्ये फक्त 18 कलमं आहेत. त्यामधलं कलम 2 हे व्याख्येबद्दल आहे, डेफिनेशन्स बद्दल आहे. त्याच्यामधले महत्त्वाची डेफिनेशन जी आहे ही फ्लॅटची आहे. ही महत्त्वाची का? Because when we talk about the flat, we take it as a residential unit only. But while defining the flat in MOFA, see, commercial units, business units, industrial units are also considered in the definition of a flat. म्हणजे बिल्डर कोणत्याही कारणासाठी युनिट विकू देत, ते फ्लॅटच्या व्याख्येखाली घेण्यासाठी ही फ्लॅटची व्याख्या जी आहे ही थोडीशी बहुव्यापक केलेली आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह केलेली आहे. लेट अस हॅव अ लुक ऑन द डेफिनेशन ऑफ फ्लॅट. Flat means a separate and self-contained set of premises used or intended to be used for residence or office. बघा, residence, office, showroom or shop or godown, or for carrying on any industry or business, and includes garage. Garage म्हणजे ही क्लोज गॅरेज. क्लोज गॅरेज FSI मध्ये त्याचा एरिया काउंट केला जातो, म्हणून क्लोज गॅरेजला पण सेपरेट युनिट मानलं जातं. So garage, the premises forming part of a building and includes an apartment. म्हणजे हे एका बिल्डिंगमध्ये कुठलाही पार्ट असेल, असा कोणत्याही पर्पजसाठी विकला गेला असेल, या म्हणजे रेसिडेन्शियल ॲज वेल ॲज नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी युनिट विकलं तरी ते फ्लॅटच्या व्याख्येमध्येच येईल. म्हणजे असं कोणी त्याच्यातून सुटायला नको, कुठलाही बिल्डर फक्त फ्लॅट म्हणून सुटायला नको, म्हणून ही सगळी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी व्याख्या केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलं आहे की सेल्फ कंटेंट. आता सेपरेट आणि सेल्फ कंटेंट आपण बघितलं, तर सेपरेट आणि सेल्फ कंटेंट याच्यासाठी आपण बघितलं की काही बिल्डिंग्समध्ये ग्राउंड फ्लोअरला शॉप्स वगैरे असतात किंवा फर्स्ट सेकंड फ्लोअरला असे कमर्शियल ऑफिसेस वगैरे असतात, आणि त्यांच्यासाठी कॉमन संडास आणि बाथरूमची व्यवस्था केलेली असते. तर अशा म्हणजे वेगळी त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली असेल तर त्यांनाही सेपरेट आणि सेल्फ कंटेंटच मानलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या शॉपमध्ये किंवा कमर्शियल ऑफिसमध्ये जर संडास बाथरूमची व्यवस्था केलेली नसेल आतमध्ये, तरी काही फरक पडत नाही, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली असते, म्हणून त्यांनाही सेपरेट आणि सेल्फ कंटेंट असंच म्हटलं जाईल, असं या व्याख्येच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. दॅट इज वॉट, नॉट विथ स्टँडिंग दॅट प्रोव्हिजन इज मेड फॉर सॅनिटरी, वॉशिंग, बाथिंग ऑर अदर कन्व्हिनियन्सेस as common to two or more sets of premises, the premises shall be deemed to be separate and self-contained, असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे ही व्याख्या अशी बहुव्यापक केलेली आहे की त्या व्याख्येमध्ये
रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल युनिट्स पण कवर केलेले आहेत. आणि अशा प्रकारे ज्याच्या आतमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे समजा, अशांनाही वेगळी व्यवस्था केलेली असल्यामुळं सेपरेट आणि सेल्फ कंटेंड असंच म्हटलं जाईल, असं या व्याख्येमध्ये म्हटलं, व्याख्येच्या एक्सप्लेनेशनमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे बिल्डर कोणत्याही कारणासाठी बिल्डिंग बांधू देत, त्यातले युनिट्स विकू देत, तर ते ह्या फ्लॅटच्या व्याख्येमध्ये येतात आणि ते मोफाच्या अंडर येतात. त्यांची ती ॲक्टिव्हिटी जी आहे मोफाच्या अंडर येते. पुढची व्याख्या जी आहे ही प्रमोटरची व्याख्या आहे. आता प्रमोटर म्हणजे या ठिकाणी मोफामध्ये ज्याला प्रमोटर म्हटलेलं आहे, म्हणजेच आपण ज्याला बिल्डर म्हणतो, डेव्हलपर म्हणतो, त्याला मोफामध्ये प्रमोटर म्हटलेलं आहे. ही प्रमोटरची व्याख्या पण बहुव्यापक केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे ॲक्च्युअल बिल्डिंग बांधतात आणि बिल्डिंग बांधण्यास कारणीभूत होतात असे सगळ्या लोकांना ह्या व्याख्येमध्ये घेतलेलं आहे. कारण पुढे पाठी समजा तुम्हाला कन्व्हेन्ससाठी वगैरे जायचं असेल आणि बिल्डरच्या नावाने ती लँड नसेल, तर तुम्ही जमीन मालकालाही कन्व्हेन्सच्या प्रोसेसमध्ये पार्टी करू शकता. किंवा त्याच्यातला एखादा ह्या चेनमधला म्हणजे लँड ओनर टू बिल्डर याच्यामध्ये जे लोक आहे त्या चेनमधला एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्या वारसांनाही तुम्हाला रेकॉर्डवरती आणायला लागतं. त्यामुळे प्रमोटरची व्याख्या करते वेळी तीही व्याख्या थोडी बहुव्यापक केलेली आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह केलेली आहे. लेट अस हॅव अ लुक ऑन द डेफिनेशन ऑफ प्रमोटर. Promoter means a person and includes a partnership firm or a body or association of persons. म्हणजे काही ठिकाणी काय होतं की काही फर्म किंवा कंपनीच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन होतात, त्यांना याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. वेदर रजिस्टर्ड ऑर नॉट, म्हणजे ती नोंदणीकृत असू दे किंवा नसू देत. हू कन्स्ट्रक्ट्स ऑर कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड, म्हणजे जो बिल्डिंग बांधतो किंवा कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड म्हणजे बांधण्यास कारणीभूत ठरतो, कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड. A block or building of flats or apartments for the purpose of selling, म्हणजे फक्त सेलचा पोर्शन जो आहे तेवढाच मोफाच्या अंडर कव्हर होतो. सेलचा पोर्शन नसेल तर तो मोफाच्या अंडर येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सेलिंग फॉर द पर्पज ऑफ सेलिंग. सम ऑर ऑल ऑफ देम टू अदर पर्सन्स ऑर टू अ कंपनी, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर अदर असोसिएशन ऑफ पर्सन्स अँड इन्क्लूड्स हिज असायनीज, असं म्हटलं. मग याच्यामध्ये सगळे इतर म्हणजे वारस किंवा इतर त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह सगळे आले त्याच्यामध्ये. अँड व्हेअर द पर्सन हू बिल्ड्स अँड द पर्सन हू सेल्स आर डिफरंट पर्सन्स, द टर्म इन्क्लूड्स बोथ. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना कसं कव्हर करता येईल या व्याख्येमध्ये, जेणेकरून पुढे काय जबाबदार त्यांना धरायचं असेल, लायबल अकाउंटेबल धरायचं असेल तर सगळे कव्हर होतील अशा हिशोबाने ही व्याख्या बनवली. म्हणजे याच्यातून कोणी सुटू नये. म्हणजे ही जी फ्लॅट आणि आपण प्रमोटरची व्याख्या बघितली मोफामधली, ही बहुव्यापक व्याख्या आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही व्याख्यांमध्ये की असं स्कोप काही नाही ठेवला की कोणी सुटून जाईल याच्यामध्ये वगैरे. ठीक आहे, तर हे डेफिनेशनमधल्या ह्या दोन व्याख्या महत्त्वाच्या आहेत. लेट अस प्रोसीड फर्दर टू सेक्शन 3. हा सेक्शन 3 इम्पॉर्टंट आहे मोफामधला. व्हॉट इज दॅट अबाउट? द सेक्शन 3 इज अबाउट जनरल लॅबिलिटीज ऑफ अ प्रमोटर. म्हणजे हा बिल्डर आहे याच्या जनरल लॅबिलिटी, सर्वसाधारण जबाबदाऱ्या काय आहेत बघा. तर प्रमोटर ज्यावेळी फ्लॅट्स विकण्यासाठी लॉन्च करतो त्यावेळी आपण त्याच्या इन्क्वायरीला वगैरे जातो, चौकशीसाठी त्याच्या ऑफिसमध्ये जातो, त्यावेळी त्यांनी कोणकोणत्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. ज्यावेळी तो ॲडव्हर्टिजमेंट करतो त्यावेळी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल हा सेक्शन 3 आहे. जनरल लॅबिलिटी म्हणजे सर्वसाधारण जबाबदाऱ्या त्याच्या ज्या आहेत की फ्लॅट परचेसर्स जे आहेत त्यांच्यासमोर त्यांनी कोणत्या गोष्टी डिस्क्लोज करायच्या किंवा त्यांना जर डॉक्युमेंट्स हवे असतील वगैरे तर त्यांनी ते डॉक्युमेंट्स त्यांना प्रोव्हाइड करायचे, त्या संदर्भातलं आहे. तर याच्यामधले बघा त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. डिस्क्लोज टायटल टू द लँड, ह्याच्यासाठी त्याला सर्टिफाईड बाय ॲडव्होकेट ऑफ नॉट लेस दॅन 3 years स्टँडिंग. किंवा पूर्वीच्या काळामध्ये ॲटॉर्नी असायचे, ॲटॉर्नी ॲट बार, म्हणजे बॅरिस्टर वगैरे लोक जी होती. आता नाही, ते सगळं ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्या एक्झाम देऊन यायचे तिकडचे लोक. तर बार ॲट लॉ किंवा ॲडव्होकेट जो आहे ज्याला कमीत कमी 3 वर्ष प्रॅक्टिस झालेलं आहे अशा व्यक्तींनी, प्रोफेशनलनी इश्यू केलेलं जे टायटल सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये हे लँडचं टायटल जे आहे म्हणजे जमिनीची मालकी हक्क आहे या संदर्भातलं टायटल सर्टिफिकेट जे आहे हे यांनी दाखवलं पाहिजे. त्याच्यावरून समजतं की ह्या जमिनीची मालकी म्हणजे ज्या जमिनीवरती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली जाणार आहे किंवा केली गेली आहे त्या जमिनीची मालकी कुणाकडे आहे हे टायटल सर्टिफिकेट जे आहे त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे. सेकंड, एनकंबरन्सेस, राईट,
टायटल, इंटरेस्ट ऑर क्लेम ऑफ एनी पार्टी ऑन सच लँड. म्हणजे ती जी जमीन आहे त्या जमिनीवरती, पीस ऑफ लँड आहे ज्याच्यावरती बिल्डिंग बांधली जाणार आहे, त्याच्यावरती कुणाचे एनकंबरन्सेस म्हणजे बोजा वगैरे आहे का, राईट म्हणजे कुणाचा हक्क आहे का, टायटल म्हणजे त्याच्या मालकी हक्कामध्ये अजून कुणाचं शेअर आहे का, कुणाचा हितसंबंधी इंटरेस्ट म्हणजे हितसंबंध आहे का, किंवा कुणाचा क्लेम आहे का, म्हणजे दावा वगैरे आहे का, हेही त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे फ्लॅट पर्चेसरसमोर. देन गिविंग इन्स्पेक्शन ऑफ अप्रूव्ड प्लॅन्स, स्पेसिफिकेशन्स ऑफ बिल्डिंग ऑन 7 days नोटीस ऑर ऑन डिमांड. म्हणजे समजा त्याच्याकडे अवेलेबल असेल तर ऑन डिमांड त्यांनी इन्स्पेक्शनसाठी अप्रूव्ड प्लॅन्स आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स असतात, म्हणजे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल संदर्भातले स्पेसिफिकेशन्स असतात, ते त्याने 7 दिवसाच्या नोटीसने म्हणजे अवेलेबल असेल तर ऑन डिमांड द्यावेत, नाहीतर 7 दिवसाच्या मध्ये त्याने ते अवेलेबल करून द्यावेत, जेणेकरून फ्लॅट पर्चेसर पुढचा निर्णय घेऊ शकेल. देन डिस्क्लोज नेचर ऑफ फिक्चर्स, फिटिंग्ज अँड अमेनिटीज, लिफ्ट्स प्रोव्हाइडेड टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे बिल्डिंगमध्ये ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असेल तर प्रोव्हाइडेड, कन्स्ट्रक्शन चालू असेल तर टू बी प्रोव्हाइडेड. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये फिक्चर्स कुठले दिले जाणार आहेत, फिटिंग्ज किंवा बाकीच्या अमेनिटीज, लिफ्ट्स वगैरे या संदर्भातली माहिती त्यांनी उघड केली पाहिजे, डिस्क्लोज केली पाहिजे. फर्दर डिस्क्लोज पर्टिक्युलर्स ॲज रिस्पेक्ट द डिझाईन अँड द मटेरियल्स टू बी यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन if the promoter is himself the builder, and if the promoter is not the builder, all agreements entered into with the architects and contractors regarding the design, materials and construction of the buildings. म्हणजे ज्या वेळा स्वतः प्रमोटर म्हणजे बिल्डर स्वतःच बिल्डिंग बांधणार असतो, त्यावेळी त्यांनी डिझाईन्स आणि जे मटेरियल वगैरे वापरलं जाणार आहे ते त्यांनी उघड केलं पाहिजे, डिस्क्लोज केलं पाहिजे. आणि ज्यावेळी तो स्वतः बिल्डिंग बांधणारा नसतो, बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात, अशावेळी त्याला आर्किटेक्ट्स, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे या लोकांशी त्यांनी ते करार केलेले असतात, कॉन्ट्रॅक्ट्स. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, डिझाईन, मटेरियल्स वगैरे आणि बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन संदर्भातल्या सगळ्या तरतुदी केलेल्या असतात, तर त्या गोष्टी त्यांनी काय केल्या पाहिजे, डिस्क्लोज केल्या पाहिजेत, उघड केल्या पाहिजेत. फर्दर specify in writing the date of possession and he shall hand over such possession accordingly. म्हणजे त्यांनी तुम्ही जेव्हा फ्लॅट बुकिंगला जाताय, पर्चेस म्हणजे इन्क्वायरीला पण जाताय, त्यावेळेला त्यांनी टेंटेटिव्ह तो पोजेशन तुम्हाला कधी देणार आहे ती तारीख त्यांनी साधारणतः अगोदर डिस्क्लोज केली पाहिजे, आणि बाय दॅट डेट म्हणजे त्या तारखेपर्यंत त्यांनी तुम्हाला ते पोजेशन दिलं पाहिजे. फर्दर लिस्ट ऑफ फ्लॅट्स सोल्ड, नेम्स अँड ॲड्रेसेस ऑफ पार्टीज, द प्राईस चार्ज अँड टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे तुम्ही फ्लॅटच्या परचेसच्या इन्क्वायरीला जाताय, त्या बाय दॅट टाईम कोणाकोणाला फ्लॅट विकलेले आहेत त्याची लिस्ट, त्यांची नावं, त्यांचे पत्ते त्या पार्टीचे वगैरे, त्यांना किती किमतीला फ्लॅट्स विकले वगैरे, आणि बाकी टर्म्स अँड कंडिशन्स काय काय होत्या हे पण त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे. फर्दर नेचर ऑफ फ्लॅट परचेसर्स ऑर्गनायझेशन, इट्स टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे तुमच्या फ्लॅट परचेसरची ती कोणती ऑर्गनायझेशन तो तुम्हाला फॉर्म करून देणार आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करून देणार आहे की तुम्हाला दुसरी कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म करून देणार आहे, हे त्याने अगोदर डिस्क्लोज केलं पाहिजे, आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असेल ते त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे. नंतर पजेशन आफ्टर कंप्लिशन सर्टिफिकेट ओनली, नो पजेशन शॅल टेक, नो पर्सन म्हणजे नो फ्लॅट परचेसर शॅल टेक पजेशन टिल कंप्लिशन सर्टिफिकेट बाय लोकल अथॉरिटी. म्हणजे ही लोकल अथॉरिटी आहे, म्हणजे शहरांमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स वगैरे आहे, लोकल अथॉरिटीकडून बिल्डिंगचं OC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय बिल्डरने कुणालाही पजेशन देता कामा नये आणि कोणीही फ्लॅट परचेसरने ते घेता कामा नये, हे त्याने अगोदरच क्लिअर केलं पाहिजे. नंतर डिस्क्लोजर ऑफ ऑल आउट गोईंग्ज, ग्राउंड रेंट, म्युनिसिपल लोकल टॅक्सेस, टॅक्सेस ऑन इन्कम, वॉटर चार्जेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस, रेव्हेन्यू असेसमेंट, इंटरेस्ट ऑन एनी मॉर्गेज ऑर अदर एन्कम्बरन्सेस इफ एनी. म्हणजे फ्लॅटच्या कॉस्टच्या व्यतिरिक्त अदर आउट गोईंग्ज म्हणजे बाकीचे जे काही खर्च आहेत जे आहेत तुम्हाला द्यायचे आहेत बिल्डरला, ते त्यांनी अगोदर डिस्क्लोज केले पाहिजे. त्याच्यामध्ये मग हे ग्राउंड रेंट, म्युनिसिपल लोकल टॅक्सेस, इन्कम टॅक्स, वॉटर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, असेसमेंट वगैरे जे आहे, किंवा प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर काय तुमचं व्याज वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगोदर डिस्क्लोज केल्या पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाकीचं तुम्हाला किती खर्च येणार आहे अजून. देन डिस्क्लोजर ऑफ सच अदर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंट्स, म्हणजे बाकीचे जे काही त्या प्रकल्प प्रोजेक्ट संदर्भातले अजून काही इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट्स असतील ती त्यांनी सगळी डिस्क्लोज केली पाहिजेत.
अँड टू गिव्ह ऑन डिमांड ट्रू कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स. या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ती जर त्याच्यात तुम्हाला कॉपीज पाहिजे असेल, जर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला किंवा ॲडव्होकेटला दाखवायचं असेल तर त्याने मागणी केल्याप्रमाणे तुम्ही मागणी केली की त्याने तुम्हाला त्या कॉपीज ज्या आहेत त्या अवेलेबल करून द्यायच्या आहेत तुम्हाला. कीप डॉक्युमेंट्स, प्लॅन्स, स्पेसिफिकेशन्स और कॉपीज ॲट साईट अँड परमिट इन्स्पेक्शन. म्हणजे ह्या सगळ्या ज्या डॉक्युमेंट्सच्या किंवा अप्रूव्ड प्लॅन्स असतील, स्पेसिफिकेशन असतील, ह्याच्या ज्या कॉपीज आहेत त्यांनी साईटवरती अवेलेबल करून ठेवल्या पाहिजेत आणि तुम्हाला इन्स्पेक्शनसाठी पाहिजे असतील तर तुम्हाला त्याने त्या अवेलेबल करून दिल्या पाहिजेत. फर्दर आता याच्यामध्ये पुढे सांगितलं की त्याने ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काय काय गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. म्हणजे व्हाईल ॲडव्हर्टायझिंग अबाउट द प्रोजेक्ट, म्हणजे ज्यावेळी तो एखाद्या प्रकल्पाची जाहिरात करतो त्यावेळी त्यांनी कुठल्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. यामध्ये पहिलं आहे कार्पेट एरिया ऑफ फ्लॅट. म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये त्यांनी कार्पेट एरिया प्रत्येक फ्लॅटचा काय असेल, इन्क्लुडिंग बाल्कनीज, म्हणजे बाल्कनीसह कार्पेट एरिया, पण बाल्कनीचा एरिया त्यांनी वेगळा दाखवायचा. अशा प्रकारे त्यांनी जाहिरात केली पाहिजे. प्राईस ऑफ द फ्लॅट इन्क्लुडिंग द प्रपोर्शनेट प्राईस ऑफ द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज विच शुड बी शोन सेपरेटली द इंटरवल्स बिटवीन इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे फ्लॅटची एकूण किंमत किती, त्याच्यामध्ये तुम्हाला या कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज तुमच्यासाठी तो अवेलेबल करून देणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तो किती चार्ज करणार आहे आणि ह्याचे जे पेमेंट्स आहेत तुम्हाला किती इंटरवलने म्हणजे किती महिन्यांनी वगैरे करायचे आहेत ते त्यांनी अगोदरच जाहिरातीमध्ये आपलं डिस्क्लोज केलं पाहिजे. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. मग तुम्हाला तो कॉमन एरियाज म्हणजे सर्वांच्या वापरासाठी जे कॉमन एरियाज फॅसिलिटी असतात ते कोणकोणते देणार आहे याने अगोदर डिस्क्लोज केलं पाहिजे. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज इफ एनी. समजा एक लिमिटेड म्हणजे मर्यादित वापरासाठी काही कॉमन एरियाज फॅसिलिटीज असतात, हे असे तुम्हाला तो कोणकोणते देणार आहे ते त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा डक्टचा पोर्शन असतो तर डक्टचा पोर्शन काय तुम्ही नेहमी तुम्हाला वापरायला अलाउड नसतो. तुमच्या फ्लॅटमध्ये काहीतरी डक्टमधून जाऊन काम करायचं असेल तो कॉमन असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लिमिटेड कॉमन एरियाज फॅसिलिटीज काय आहेत वगैरे हे त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे. सेल फ्लॅट ऑन द बेसिस ऑफ द कार्पेट एरिया ओनली. आणि त्यांनी पुढे फ्लॅटची विक्री करतेवेळी फ्लॅट हा कार्पेट एरियाच्या बेसिसवरती विक्री केलं पाहिजे. म्हणून बघा आपल्याला ॲग्रीमेंट आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्पेट एरियाच मेन्शन केलेला असतो. बाकी इतर वेळी ते काय सांगू देत पण ॲग्रीमेंटमध्ये कार्पेट एरियाज मेन्शन केलेला असतो बिकॉज इट इज बाइंडिंग ॲज पर मोफा. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. ह्या त्याच्या जनरल लायबिलिटीज आहेत ॲज पर सेक्शन 3 ऑफ द मोफा. म्हणजे ह्या अगदी बाइंडिंग आहे त्याच्यावरती. म्हणजे मोफामध्ये या सगळ्या तरतुदी व्यवस्थित केलेल्या आहेत. नाउ सेक्शन 4 जो आहे दॅट इज अबाउट ॲग्रीमेंट फॉर सेल अँड इट्स रजिस्ट्रेशन. ह्याच्यामध्ये काय तरतूद आहे की बिल्डर ज्यावेळी आपल्याला फ्लॅट्स विकतो त्यावेळेला तो आपल्याकडून जे पेमेंट कलेक्ट करतो, द बिल्डर कलेक्ट्स पेमेंट फ्रॉम द फ्लॅट परचेसर्स इन ॲडव्हान्स ऑर ॲज डिपॉझिट्स. लक्षात ठेवा, फ्लॅटची किंमत तो ॲडव्हान्समध्ये आपल्याला घेत असतो आणि बाकीचे जे आउट गोईंगचे पैसे आहेत तो डिपॉझिट म्हणून आपल्याकडून घेत असतो आणि ते त्यावेळेला खर्च करत असतो. तर हे त्या ॲडव्हान्स पेमेंट फ्लॅट परचेसरकडून म्हणजे फ्लॅट जे आपल्याला पोझिशन नंतर मिळणार असतं त्यामुळे पेमेंट सगळं घेतो हे आपण ॲडव्हान्सच म्हणणार किंवा डिपॉझिटमध्ये म्हणणार. ठीक आहे. म्हणजे पण हे ॲडव्हान्स पेमेंट तो आपल्याकडून किती घेऊ शकतो ह्याच्यासाठी सेक्शन 4ने रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे की 20% जास्त पेमेंट जर बिल्डरला फ्लॅट परचेसरकडून घ्यायचं असेल तर बिल्डरने पहिल्यांदा फ्लॅट परचेसरशी ॲग्रीमेंट फॉर सेल केलं पाहिजे आणि ते रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 आहे त्या ॲक्टखाली त्यांनी ते जॉईंट सब रजिस्ट्रार जे असतात त्यांच्याकडे त्याची नोंदणी केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. बघा कसं आहे ते प्रमोटर बिफोर ॲक्सेप्टिंग ॲडव्हान्स पेमेंट ऑर डिपॉझिट टू एंटर इन टू ॲग्रीमेंट अँड ॲग्रीमेंट टू बी रजिस्टर्ड. म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट फॉर सेल ऑफ फ्लॅट विथ फ्लॅट परचेसर बाय द प्रमोटर बिफोर ॲक्सेप्टिंग ऑफ मनी ॲज ॲडव्हान्स पेमेंट ऑर डिपॉझिट मोर दॅन 20% ऑफ द सेल प्राईस. म्हणजे फ्लॅटच्या किमतीचे 20% पैसे तो ॲग्रीमेंट केल्याशिवाय आपल्याकडे मागू शकत नाही. त्यांनी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आपल्याला करून दिलं पाहिजे तरच तो वरचे पैसे आपल्याकडून तो मागू शकतो. म्हणजे तुम्हाला एक ॲश्युरन्स झाला की ॲग्रीमेंट आपलं झालेलं आहे आणि नंतर पुढे तुम्ही लोन वगैरे काढून तुमच्या पुढच्या फंडची अरेंजमेंट करू शकताय. आता ह्या ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या पाहिजेत बघा. पर्टिक्युलर्स ऑफ द ॲग्रीमेंट जसे आपण सेक्शन 3मध्ये बघितलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला लिहून द्यायच्या आहेत, मेन्शन करायच्या आहेत. विच आर दोज थिंग्स. नंबर 1 कन्स्ट्रक्शन ॲज पर
अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स, म्हणजे अप्रूव्ड बाय द लोकल अथॉरिटीने अप्रूव्ह केलेल्या प्लॅन स्पेसिफिकेशनप्रमाणे त्यांनी कन्स्ट्रक्शन करायचं आहे हे त्यांनी नमूद करायचं आहे ॲग्रीमेंटमध्ये. द डेट बाय विच द पोजेशन ऑफ द फ्लॅट इज टू बी हँडेड ओव्हर टू द परचेसर, म्हणजे पोजेशनची तारीख पण त्यांनी तुम्हाला त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायची आहे. कार्पेट एरिया ऑफ द फ्लॅट इन्क्लुडिंग द एरिया ऑफ द बाल्कनीज विच शुड बी शोन सेपरेटली, म्हणजे कार्पेट एरिया बाल्कनीचं किती असणार आहे आणि बाल्कनीचा एरिया त्यांनी वेगळा दाखवायचा आहे. प्राईस ऑफ फ्लॅट इन्क्लुडिंग प्राईस ऑफ कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज शोन सेपरेटली अँड इंटरवल्स ऑफ इन्स्टॉलमेंट्स, म्हणजे फ्लॅटची एकूण किंमत किती, कॉमन एरियाजसाठी फॅसिलिटीसाठी अजून किती ॲडिशनल पैसे द्यायचे आणि ते किती इंटरवलने पे करायचे तेही त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. द ऑर्गनायझेशन टू बी कन्स्टिट्युटेड ऑफ द पर्सन्स हू हॅव टेकन और आर टू टेक द फ्लॅट्स, म्हणजे फ्लॅट परचेसर्स. थोडक्यात फ्लॅट परचेसर्स लोकांचं जे काय ऑर्गनायझेशन तो फॉर्म करणार आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी की अजून दुसरं कुठलं, तेही त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. पुढे द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, हे तुम्हाला कोणते देणार आहे ते त्यांनी डिस्क्लोज करायचं. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज वगैरे, आणि लिमिटेड कॉमन एरिया फॅसिलिटीज आहे. नंतर पर्सेंटेज ऑफ अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, प्रत्येक फ्लॅटचे या कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीजमध्ये किती पर्सेंटेज हक्क आहे वगैरे ते ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ द यूज फॉर विच द फ्लॅट इज इंटेंडेड अँड रिस्ट्रिक्शन ऑन इट्स यूज इफ एनी, म्हणजे तुमचा फ्लॅट बघ कसं असतं, आपण फ्लॅटच्या व्याख्येमध्ये बरंचसं बघितलं. रेसिडेन्शियल पर्पजसाठी तुम्ही घेतला तर तो रेसिडेन्ससाठी वापरायचा असं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं. ज्या पर्पजसाठी तुम्ही ते फ्लॅट किंवा युनिट घेणार आहे त्या पर्पजसाठीच तुम्ही ते वापरायचं आहे असं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. फर्दर पर्सेंटेज ऑफ अनडिवायडेड इंटरेस्ट इन द लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, म्हणजे प्रत्येक फ्लॅटचं लिमिटेड कॉमन एरियाज फॅसिलिटीजमध्ये काय शेअर असेल, काय हक्क असेल तोही मेन्शन करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी ढोबळमानाने ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि ॲग्रीमेंटसोबत त्यांनी कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत? टायटल सर्टिफिकेट बाय ॲन अटॉर्नी ॲट लॉ ऑर ॲडव्होकेट, ज्याचा 3 वर्षांचा अनुभव आहे अशा ॲडव्होकेट किंवा बार अटॉर्नी ॲट लॉकडून टायटल सर्टिफिकेट जोडायचं आहे हे ॲग्रीमेंटसोबत. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा फॉर्म नंबर 6 आहे किंवा 7/12 उतारा आहे, म्हणजे हे लँडच्या ओनरशिप दर्शवणारे हे डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स किंवा इतर कुठलं रेव्हेन्यू रेकॉर्ड असेल लँडची ओनरशिप दर्शवणारं तर तेही जोडायचं आहे. म्हणजे तिथून लँडची ओनरशिप जी आहे ही क्लिअर होईल. देन द प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स ऑफ द फ्लॅट अप्रूव्ड बाय द लोकल अथॉरिटी, म्हणजे लोकल अथॉरिटीने अप्रूव्ह केलेले प्लॅन स्पेसिफिकेशन्स ते ॲग्रीमेंटसोबत जोडायचे आहेत. अँड मोड ऑफ प्रेझेंटिंग ॲग्रीमेंट फॉर रजिस्ट्रेशन बिफोर द रजिस्ट्रिंग ऑफिसर, म्हणजे रजिस्ट्रिंग ऑफिसरसमोर मी ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनसाठी कोण जाणार आहे वगैरे, त्या ठिकाणी अथॉरिटी वगैरे असेल तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्या नावाने दिली ती पण जोडायला लागते वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲग्रीमेंट संदर्भातल्या आहेत. म्हणजे सेक्शन 4 जो आहे दॅट इज अबाउट ॲग्रीमेंट फॉर सेल ऑफ फ्लॅट अँड इट्स रजिस्ट्रेशन. ॲग्रीमेंटसोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत या संदर्भातला आणि ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत या संदर्भातलं सेक्शन 4 आहे. 20% जास्त पेमेंट जर घ्यायचं असेल ॲडव्हान्समध्ये तर अंडर सेक्शन 4 ॲग्रीमेंट फॉर सेल बिल्डरने आपल्याशी केलं पाहिजे आणि ते त्यांनी रजिस्टर करून दिलं पाहिजे अंडर सेक्शन 4 ऑफ द मोफा. पुढे सेक्शन 4A इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 4. म्हणजे आपण सेक्शन 4 खाली ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन बघितलं, समजा हा ॲक्ट लागू झाला तेव्हापासून किंवा अगोदरचे पण ॲग्रीमेंट समजा काही कारणास्तव रजिस्टर करायचे राहून गेले असतील तर या ठिकाणी फ्लॅट परचेसर आहे, फ्लॅट परचेसरचा इंटरेस्ट सुरक्षित आहे, प्रोटेक्ट केलेला आहे. फ्लॅट परचेसर ज्यावेळेला बिल्डरच्या विरोधात काही कारवाई करेल त्यावेळेला ॲग्रीमेंट रजिस्टर जरी नसेल तरी ते ॲग्रीमेंट तो इव्हिडन्स म्हणून, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणून एखाद्या कोर्टामध्ये समजा त्याने बिल्डरच्या विरोधात स्पेसिफिक परफॉर्मन्ससारखी सूट फाईल केली असेल तर त्या सूटमध्ये ते ॲग्रीमेंट जे आहे ॲग्रीमेंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून तो सादर करू शकतो. एवन दो द ॲग्रीमेंट इज नॉट रजिस्टर्ड दॅट इज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 4A ऑफ द मोफा, दॅट इज इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 4. बघा कसं काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. वेअर अन ॲग्रीमेंट फॉर सेल एंटर्ड इन टू अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 4 whether entered into before or after the commencement of this act remains unregistered for any reason, then notwithstanding anything contained in any law for the time being in force
or in any judgment, decree or order of any court, it may be received as evidence of a contract in a suit for a specific performance. स्पेसिफिक परफॉर्मन्स सूट खाली हे तुमचं इव्हिडन्स म्हणून सादर केलं जाऊ शकतं, कोर्टाकडून ते स्वीकारलं जाऊ शकतं. ॲज इव्हिडन्स ऑफ पार्ट परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आपण आपला पार्ट परफॉर्म केलेला आहे असं फ्लॅट परचेस सांगू शकतो कोर्टाला, हे डॉक्युमेंट सबमिट करून, ॲग्रीमेंट सबमिट करून. ॲज इव्हिडन्स ऑफ एनी कोलॅटरल ट्रान्झॅक्शन, म्हणजे बाकीचे काही आमचे जे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये झालेले ॲग्रीमेंटमध्ये दर्शवले आहे ते झालेले आहेत, हे दर्शवण्यासाठी तो इव्हिडन्स म्हणून, म्हणजे कोर्टामध्ये हे ॲग्रीमेंट डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणून सादर केलं जाऊ शकतं. पुढे सेक्शन 5 जो आहे, प्रमोटर टू मेंटेन सेपरेट अकाउंट ऑफ सम्स टेकन ॲज ॲडव्हान्स ऑर डिपॉझिट अँड टू बी ट्रस्टी देअरफॉर अँड डिस्बर्स देम फॉर पर्पज फॉर विच गिवन. म्हणजे जो प्रमोटर म्हणजे बिल्डर आपल्याकडून ज्या वेगवेगळ्या रकमा घेतो ते त्याने ज्या पर्पजसाठी घेतलेल्या आहेत त्याच पर्पजसाठी त्यांनी त्या वापरायच्या आहेत, त्यांनी इतरत्र त्या वापरायच्या नाहीत. आणि त्यांनी ट्रस्टी म्हणून त्या रकमा ज्या आहेत त्या रकमांचे जतन करायचं आहे आणि ज्यावेळेला तो ॲक्च्युअल खर्च येईल त्याच वेळा ती रक्कम त्यांनी वापरायची आहे. बघा काय की द प्रमोटर शॅल मेंटेन अ सेपरेट अकाउंट इन एनी बँक ऑफ सम्स टेकन बाय हिम फ्रॉम पर्सन्स इंटेंडेड टू टेक, म्हणजे फ्लॅट परचेसेस लोकांकडून ॲडव्हान्स किंवा डिपॉझिटमध्ये त्यांनी जे रकमा घेतलेल्या आहेत त्यांनी ते सेपरेट अकाउंटमध्ये ठेवायचे, बँक अकाउंटमध्ये ठेवायचे आहेत. इन्क्लुडिंग एनी सम्स सो टेकन टुवर्ड्स द शेअर कॅपिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर अ कंपनी, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या फॉर्मेशनसाठी वगैरे त्यांनी जे शेअर कॅपिटल घेतले तेही त्यांनी वेगळं ठेवायचं आहे सोसायटी फॉर्म होईपर्यंत. किंवा टुवर्ड्स द आउट गोईंग, म्हणजे ग्राउंड रेंट आपण बघितलं, म्युनिसिपल किंवा अदर टॅक्सेस वगैरे आहेत, इन्कम टॅक्स आहे, वॉटर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, असेसमेंट असेल किंवा मॉर्गेजवरचा इंटरेस्ट असेल वगैरे, ह्या सगळ्यासाठी जो ॲडिशनल पैसे आपल्याकडून घेतो ते ज्या कामासाठी घेतले त्याच कामासाठी तुम्ही वापरायचे आहेत, इतरत्र तो वापरू शकत नाही. तो खर्च येईल त्याच वेळा त्यांनी ते वापरायचे आहेत. ही शॅल होल्ड द सेड मनीज फॉर द पर्पज फॉर विच दे वेअर गिवन, म्हणजे ज्या पर्पजसाठी ते पैसे दिले त्याच पर्पजसाठी त्याने ते वापरायचे आहेत. शॅल डिस्पर्स द मनीज फॉर दोज पर्पज, म्हणजे त्याच कामासाठीच त्यांनी ते वापरायचे आहेत. शॅल ऑन डिमांड इन रायटिंग बाय कॉम्पिटंट अथॉरिटी मेक फुल अँड ट्रू डिस्क्लोजर ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ दॅट अकाउंट. समजा या संदर्भातला वाद एखाद्या कॉम्पिटंट अथॉरिटीज या कायद्याखाली अपॉइंट केलेल्या आहेत, सेक्शन 5A खाली आपण पुढचं बघणार आहोत सेक्शन, तर त्याखाली कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट केले, त्यांच्याकडे समजा एका तुमचा वाद गेला आणि त्या रकमेसंदर्भात काय वाद असेल तर त्या कॉम्पिटंट अथॉरिटीने मागणी केल्यानंतर त्या प्रमोटरनी ह्या रकमांचा हिशेब, त्यांना ट्रान्झॅक्शन काय व्यवहार केले ते दाखवायचा आहे. म्हणजे सेक्शन 5 जो आहे तो तुमच्याकडून जो इतर पैसे घेतो ज्या पर्पजसाठी घेतले त्या पर्पजसाठीच त्यांनी वापरायचे आहेत. तो नाही तोपर्यंत, तो पर्पज जर येत नसेल तोपर्यंत त्यांनी ते पैसे ट्रस्टी म्हणून सांभाळून ठेवायचे सेपरेट बँक अकाउंटमध्ये. ठीक आहे. पुढचं आहे सेक्शन 5A, दॅट इज कॉम्पिटंट अथॉरिटी. आपल्याकडे आता सेक्शन 5 बघितला त्या संदर्भातला काही वाद असेल किंवा सेक्शन 10 आपल्याला ते आपण पुढे बघणार आहोत. 10 तो सोसायटीच्या रजिस्ट्रेशनसाठी आहे आणि सेक्शन 11 ह्या कन्व्हेन्ससाठी आहे. म्हणजे ह्या काही अमाऊंट्स त्यांनी घेतल्या त्याच कामासाठी वापरले की नाही या संदर्भातला वाद असेल किंवा सोसायटी फॉर्मेशन संदर्भातला काही डिस्प्यूट किंवा वाद असेल किंवा सोसायटीच्या कन्व्हेन्स संदर्भातला काही वाद असेल वगैरे काही ॲप्लिकेशन्स वगैरे असेल तर हे तुम्ही कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे, हे डिस्प्यूट्स किंवा हे तुमचे मॅटर्स कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला त्यांचं रिड्रेसल पाहिजे असेल, मग तुम्हाला त्यांच्याकडून रिलीफ पाहिजे असेल तर ह्याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटने अथॉरिटीज अपॉइंट केले दे आर कॉल्ड ॲज कॉम्पिटंट अथॉरिटी. साधारणतः आपण आता म्हटलं की DDR आपल्याकडे आहे, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, त्यांना बऱ्याचशा गोष्टीसाठी कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलेला आहे. तर म्हणजे ज्यांना अधिकार दिले आहेत सेक्शन 5A ऑफ द मोपा ती अथॉरिटी दॅट इज कॉम्पिटंट अथॉरिटी. सो व्हॉट इज सेक्शन 5A? The state government may by notification in the official gazette appoint an officer not below the rank of the district deputy registrar of cooperative societies to be the competent authority for an area or areas to be specified in such notification, and different officers may be appointed as competent authority for different local areas for the purpose of exercising the powers and performing the duties under section 5, 10 and 11 of this act. जी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं सेक्शन 5 कशासाठी आहे, सेक्शन 10 कशासाठी आहे, सेक्शन 11 कशासाठी आहे. या संदर्भात
काही अधिकार त्यांना दिलेले आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून आणि त्यांच्या प्रॉपर आदेशाने जे आहे ते पुढची कारवाई होऊ शकते. लेट अस सी फर्दर प्रोव्हिजन्स. सेक्शन 6. Section 6 of the MOPA is about responsibility for payment of outgoings till property is transferred. आता property transfer, that is conveyance, means till conveyance is done, generally the builders, they collect the charges towards outgoings. म्हणजे आपण बरेचसे आउटगोईंग्स बघितले, ग्राउंड रेंट, म्युनिसिपल टॅक्सेस, वॉटर चार्जेस किंवा बाकी जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस काय असतील हे आपल्याकडून ते कलेक्ट करतात कन्व्हेन्स होईपर्यंत किंवा त्याच्यानंतर पण काही दिवस ते कलेक्ट करतात. हे कलेक्ट केलेले जे पैसे आहेत त्यांनी वेळेत त्या लोकल अथॉरिटीकडे भरणं ही त्याची जबाबदारी आहे अंडर सेक्शन 6. म्हणजे आपल्याकडून पैसे घेतले आणि त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि स्वतःसाठी वापरले असं नाही झालं पाहिजे. इफ द बिल्डर कलेक्ट्स फ्रॉम अस टुवर्ड्स प्रॉपर्टी टॅक्स, टुवर्ड्स वॉटर चार्जेस, टुवर्ड्स इलेक्ट्रिसिटी चार्जेस किंवा बाकी कुठल्या ग्राउंड रेंट अजून कुठल्या कारणासाठी असेल, इफ बिल्डर कलेक्ट्स funds from us, money from us, then it is the responsibility and liability of the builder to deposit the money, to pay the money to the concerned authority on or before the due date. म्हणजे हे बिल्डरचं काम आहे. पण ही बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी काय बघा, कधी आहे की रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेमेंट ऑफ आउट गोईंग स्टील प्रॉपर्टीज ट्रान्सफर्ड. याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी स्वतः भरायचे आहेत ते. इफ ही हॅज कलेक्टेड फ्रॉम द फ्लॅट पर्चेसर्स, जर त्यांनी फ्लॅट पर्चेसेसकडून कलेक्ट केलेले असतील तर त्यांनी ते भरायचे आहेत, ही जबाबदारी त्याची आहे. अँड इफ ही फेल्स, त्यांनी जर पैसे भरले नाहीत, देन देर इज प्रोव्हिजन ऑफ लिगल ॲक्शन अगेन्स्ट हिम. आणि समजा त्याच्या कुठलेही फेल्युअर असतो त्याच्यामुळं आणि जर लोकल कुठल्या त्या कन्सर्न अथॉरिटीने ॲक्शन घेतली, काही इंटरेस्ट चार्ज केला, काही पेनल्टी चार्ज केली किंवा तुम्ही म्हणजे एखादी मॅटर समजा कुठे पुढे लिटिगेशनमध्ये वगैरे गेली, for that purpose, for all those expenses, the builder will be held responsible. कारण त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, तुम्ही त्याला दिलेले आहेत, तर त्याने वेळेत भरणं त्याचं काम आहे. पण तो भरत नाही तर त्याला जबाबदार धरलं जाईल. काही दंड, व्याज किंवा बाकी जे खर्च येतील त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरलं जाईल ॲज पर सेक्शन 6 ऑफ द मोपा. बघू तो सेक्शन काय म्हणतो. रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेमेंट ऑफ आउट गोईंग्ज टिल प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड. त्यामध्ये अ प्रमोटर शाल व्हाईल ही इज इन पजेशन अँड व्हेअर ही कलेक्ट्स फ्रॉम द पर्सन्स, दिस इज इम्पॉर्टंट, व्हेअर ही कलेक्ट्स फ्रॉम द पर्सन्स म्हणजे हू हॅव टेकन ओव्हर फ्लॅट्स ऑर टू टेक ओव्हर फ्लॅट्स म्हणजे फ्लॅट पर्चेसेस, सम्स फॉर द पेमेंट ऑफ आउट गोईंग्ज इवन देअर आफ्टर, pay all outgoings including ground rent, municipal or other local taxes, taxes on income, water charges, electricity charges, revenue assessment, interest on any mortgage or other encumbrances if any. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे अदर आउटगोईंग आहेत ह्याचे पैसे त्यांनी आपल्याकडून कलेक्ट केले असतील तर, फ्लॅट पर्चेसरकडून कलेक्ट केले असतील तर, until he transfers the property to the person taking over the flats or to the organization of any such persons. म्हणजे कन्व्हेन्स होईपर्यंत, साधा थोडक्यात असं आपण याला म्हणून, कन्व्हेन्स होईपर्यंत जर त्यांनी काय पैसे कलेक्ट केले असतील तर त्यांनी ते भरायचे आहेत. वेअर एनी प्रमोटर फेल्स टू पे ऑल ऑर एनी ऑफ द आउटगोईंग्स कलेक्टेड बाय हिम फ्रॉम द पर्सन्स हू हॅव टेकन ओव्हर फ्लॅट्स ऑर टू टेक ओव्हर फ्लॅट्स म्हणजे फ्लॅट पर्चेसेस, बिफोर ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी टू द पर्सन टेकिंग ओव्हर द फ्लॅट्स ऑर to the organization of any such persons, the promoter shall continue to be liable even after the transfer of the property. म्हणजे त्यांनी पैसे घेतलेत आणि कन्व्हेन्स जरी झाला आणि पूर्वीचे पैसे त्यांनी भरलेले नसतील, समजा कन्व्हेन्स नंतर आपण पैसे भरत असू आणि कन्व्हेन्सच्या अगोदरचे पैसे त्यांनी आपल्याकडून घेतले असेल ते भरले नसतील तर ते भरण्याची लायबिलिटी त्याची कंटिन्यू होईल. द प्रमोटर शॅल कंटिन्यू टू बी लायबल इवन आफ्टर द ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी to the person such outgoings and penal charges if any to the authority or person to whom they are liable, payable or liable. ठीक है. And to be responsible for any legal proceedings which may be taken before therefore by एखाद्या अथॉरिटीने समजा जर त्याच्यात लिगल ॲक्शन काय वगैरे घेतले असेल तर त्या लिगल ॲक्शनलाही तो रिस्पॉन्सिबल असेल. कोण? बिल्डर जो आहे हा डेव्हलपर रिस्पॉन्सिबल असेल. सेक्शन 6 इज अबाउट पेमेंट ऑफ आउट गोईंग्ज बाय द बिल्डर टू द कन्सर्न अथॉरिटी टिल द प्रॉपर्टीज ट्रान्सफर म्हणजे कन्व्हेन्स होईपर्यंत.
if he has collected those amounts from the flat purchasers. Okay, now next section, that is section 7. After plans and specifications are disclosed, म्हणजे त्याने एक वेळा ते अप्रूव्ड प्लॅन्स आणि स्पेसिफिकेशन जे आहे त्यांनी डिस्क्लोज केले, नो अल्टरेशन्स ऑर ॲडिशन्स विदाऊट कन्सेंट ऑफ पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू टेक द फ्लॅट्स, म्हणजे ज्यांनी फ्लॅट्स घ्यायचं कबूल केलेलं आहे त्यांच्या परवानगीशिवाय तो त्या अप्रूव्ड प्लॅन्स किंवा स्पेसिफिकेशनमध्ये तो कोणतेही बदल करू शकत नाही. आणि समजा त्यांनी काही बदल केले आणि त्याच्यामुळं काय नंतर समजा डिफेक्ट्स वगैरे तुमच्या निदर्शनास आले, देन डिफेक्ट्स नोटिस्ड विथिन 3 years टू बी रेक्टिफाईड. आणि ही जबाबदारी मग तीन वर्षाच्या कालावधीमध्ये, 3 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या लक्षात जे काय त्याचे डिफेक्ट्स येतील ते डिफेक्ट्स रेक्टिफाय करून देण्याची जबाबदारी सेक्शन 7नी डेव्हलपरवरती टाकलेली आहे अंडर मोफा. बघा व्हॉट इज दॅट सेक्शन. आफ्टर द अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स ऑफ द बिल्डिंग आर डिस्क्लोज्ड ऑर फर्निश्ड टू द पर्सन who agrees to take one or more flats, the promoter shall not make any alteration in the structures described therein in respect of the flat or flats which are agreed to be taken without the previous consent of that person. Then any other alterations or additions in the structure of the building without the previous consent of all the persons who have agreed to take the flats in such building. म्हणजे समजा आता मी एखादा फ्लॅट बिल्डरकडून घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि टोकन वगैरे दिलेलं आहे, मी समजा मी मान्य केलं आहे घ्यायचं, म्हणजे मला ते कन्फर्म ट्रान्झॅक्शन करायला लागतो, तर आय मस्ट हॅव मेड सम पेमेंट टू द बिल्डर. तर त्या फ्लॅट किंवा फ्लॅट संदर्भात जर त्याला काही चेंजेस करायचे असतील तर त्याने ते माझ्या परवानगीशिवाय तो करू शकत नाही, कारण दॅट फ्लॅट बिलॉंग्स टू मी. पण समजा बाकी इतर काही समजा चेंजेस करायचे असतील, फ्लॅटच्या व्यतिरिक्त समजा बिल्डिंगमध्ये इतर काही चेंजेस करायचे असतील प्लॅन्स किंवा स्पेसिफिकेशनमध्ये, त्यावेळी त्याला सगळ्यांची, म्हणजे त्या तारखेपर्यंत जेवढ्या फ्लॅट परचेसर्स लोकांना फ्लॅट्स त्यांनी विकले ते सगळ्यांची परवानगी घेणं त्यांना आवश्यक आहे बिफोर इंट्रोड्युसिंग एनी सच चेंजेस इन अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स. म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये असेल काय त्याला बदल करायचे असतील तर त्यांनी तेवढ्या त्या फ्लॅट परचेसरची परवानगी घ्यायची. पण त्याच्या व्यतिरिक्त समजा बिल्डिंगशी पूर्ण संबंध असेल तर त्यांनी सगळ्या फ्लॅट परचेसरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. इफ एनी डिफेक्ट इन द बिल्डिंग ऑर मटेरियल यूज्ड ऑर इफ एनी अनऑथराइज्ड चेंजेस इन द कन्स्ट्रक्शन इज ब्रॉट टू द नोटीस ऑफ द प्रमोटर विथ इन अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ हँडिंग ओव्हर पोजेशन. म्हणजे त्यांनी पोजेशन दिल्याच्या नंतर तुमच्या नंतर लक्षात आले की काही डिफेक्ट्स आहेत त्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा प्लॅनमध्ये चेंज केलेलं आहे, स्पेसिफिकेशनमध्ये चेंज केलेलं आहे, बाकी तुम्हाला काही डिफेक्ट्स वगैरे आढळले कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे, तर ती जबाबदारी फ्लॅट परचेसरची आहे टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ द बिल्डर विथिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ टेकिंग ओव्हर पोजेशन. म्हणजे आपण पोजेशन घेतल्याच्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये हे डिफेक्ट्स जे आहेत ते बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. आणि समजा तुम्ही निदर्शनास आणून दिले त्याच्यानंतर इट शॅल व्हेअर एव्हर पॉसिबल बी रेक्टिफाईड बाय द प्रमोटर विदाऊट फर्दर चार्ज. म्हणजे जर रेक्टिफाय करण्यासारखे असतील तर ते शक्य तिथे त्याने ते रेक्टिफाय करून द्यावेत आणि त्याच्यासाठी त्याने एक्स्ट्रा चार्ज काही घ्यायचा नाही. आणि समजा रेक्टिफाय करण्यासारखे डिफेक्ट्स जर नसतील then in other cases reasonable compensation should be paid for such defects or change. म्हणजे हे काय त्यांचे बदल केलेले आहेत त्याच्यासाठी मग, आणि ते रेक्टिफाय करण्यासारखे नसतील तर त्यांनी मग फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांना सुटेबल कॉम्पन्सेशन, रिजनेबल कॉम्पन्सेशन म्हणजे एक नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी. वेअर देअर इज अ डिस्प्यूट ऑन धिस, म्हणजे ह्याच्या संदर्भात काय समजा डिस्प्यूट जर उभा राहिला तर त्यावेळेला तो डिस्प्यूट कॉम्पिटंट अथॉरिटी जी सेक्शन 5A खाली अपॉइंट केलेली आहे किंवा डेप्युटी चीफ इंजिनियर सारख्या अधिकाऱ्यांकडे तो डिस्प्यूट जो आहे हा रेफर केला जाईल आणि त्यांनी जे काही डिसिजन देतील ते डिसिजन काय असेल, फायनल असेल. ठीक आहे. आता या संदर्भात सेक्शन 7च्या इम्प्लिमेंटेशनमध्ये समजा काही त्या ठिकाणी डाऊट वगैरे उद्भवला,
समजा बिल्डरनी एक पर्टिक्युलर गोष्टी मान्य केली आणि तुम्हाला ती मान्य नसेल किंवा त्याच्यामध्ये काही डाऊट्स निर्माण व्हायला लागले, तर ते डाऊट सॉल्विंगसाठी मग तुम्ही काय करू शकता, अशा अथॉरिटीजकडे जाऊ शकता आणि त्या अथॉरिटीजला तर काही अथॉरिटीजने अधिकार दिलेले आहेत. त्या अथॉरिटीच्या मार्फत हे डाऊट सॉल्व तुमचे केले जातील, रिमूव्ह केले जातील. ती प्रोव्हिजन जी आहे सेक्शन 7A मध्ये आहे ती प्रोव्हिजन. दॅट प्रोव्हिजन इज अंडर सेक्शन 7A. नाउ सेक्शन 8 जो आहे दॅट इज अबाउट रिफंड ऑफ अमाऊंट पेड विथ इंटरेस्ट फॉर फेल्युअर टू गिव्ह possession within specified time or further time allotted. म्हणजे समजा पजेशन देण्यासाठी त्याने जे एक वेळ सांगितलेली म्हणजे एक टाईम सांगितलेला आहे, त्या टाईममध्ये समजा त्याने पजेशन दिलेलं नसेल किंवा फर्दर टाईम अलाउड, म्हणजे काही काही केसमध्ये काय असतं की फ्लॅट पर्चेसर आणि बिल्डर ठरवून टाईम थोडे वाढवतात किंवा काही फोर्स मेजॉरीसारखे आता नॅचरल काही अशा कॅलॅमिटीज येतात, त्यामुळं एक इनिशियली 3 महिने नंतर पुन्हा 3 महिने 6 महिन्यापर्यंतचं एक्सटेन्शन बिल्डरला मिळू शकतं. तर ते एक्सटेंडेड पिरियडमध्ये समजा त्यांनी पजेशन नाही दिलं तर द फ्लॅट पर्चेसर्स दे हॅव राईट टू गेट देअर मनी रिफंड अँड विथ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 9% सिम्पल इंटरेस्ट फ्रॉम द डेट ऑफ पेमेंट ऑफ मनी till the date of a refund. The interest is to be collected from the builder at the rate of 9% simple interest from the date of payment to the date of a refund. असं ते सेक्शन 8 आहे. So that is about if the promoter fails to give possession in accordance with the terms of his agreement of a flat duly completed by the date specified or any further date or dates agreed to by the parties, or the promoter for reasons beyond his control and of his agents is unable to give possession of the flat by the date specified or the further agreed date and period of 3 months thereafter or a further period of 3 months if दोज रिझन स्टील एक्झिस्ट. म्हणजे 3 महिने सुरुवातीला 3 महिने ते रिझन जर पुन्हा राहिले कंटिन्यू तर पुढचे 3 महिने 6 महिन्याच्या पिरियडमध्ये देन इन एनी सच केस द प्रमोटर शॅल बी लायबल ऑन डिमांड. म्हणजे तुम्हाला मागणी करायला तरच तो पैसे परत करणार. म्हणजे तुम्ही मागणी करत जर नसाल तर इट इज इम्प्लाइड यू हॅव ॲग्रीड टू कंटिन्यू विथ दॅट प्रोजेक्ट एवन दो द प्रोजेक्ट इज डिलेड. पण तुम्हाला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडायचं असेल पैसे घेऊन वेळेत पोझिशन मिळत नाही म्हणून तर तुम्हाला डिमांड करायला लागेल बिल्डरकडे. देन इन सच केस द प्रमोटर शॅल बी लायबल ऑन डिमांड बट विदाउट प्रिज्युडिस टू एनी अदर रेमेडीज टू विच ही मे बी लायबल. म्हणजे बाकीच्या पण तुम्हाला काही कंपनी नुकसान वगैरे असेल त्याच्यासाठी तुम्ही वेगळं ॲक्शन घेऊ शकता. टू रिफंड द अमाऊंट्स ऑलरेडी रिसिव्ड बाय हिम इन रिस्पेक्ट ऑफ द फ्लॅट विथ सिम्पल इंटरेस्ट ॲट 9% पर ॲनम. म्हणजे 9% सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला पैसे परत करायचे आहेत. फ्रॉम द डेट ही रिसिव्ड द सम्स टिल द डेट द अमाऊंट्स अँड इंटरेस्ट देअर ऑन इज रिफंडेड. ठीक आहे, म्हणजे पैसे घेतलेल्या तारखेपासून ते रिफंडच्या तारखेपर्यंत. अँड द अमाऊंट्स अँड द इंटरेस्ट शॅल बी अ चार्ज ऑन द लँड अँड द कन्स्ट्रक्शन इफ एनी देअर ऑन इन विच द फ्लॅट इज ऑर वॉज टू बी कन्स्ट्रक्टेड. म्हणजे तुमचा त्याच्या प्रॉपर्टीवरती जो चार्ज म्हणून राहील, जोपर्यंत ते पैसे परत करत नाही तोपर्यंत ती जी प्रॉपर्टी आहे लँड किंवा जे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे त्याच्यावरती चार्ज म्हणून राहील. मग तुम्ही ते कधीही वसूल करू शकता त्याच्याकडून, एवन त्याच्या त्या प्रॉपर्टीला अटॅच करून वसूल करू शकता. टू द एक्सटंट ऑफ द अमाऊंट ड्यू, म्हणजे तुमच्या म्हणजे जे अमाऊंट ड्यू आहे तेवढ्यापुरताच तो चार्ज त्या प्रॉपर्टीवरती राहील. दिस सेक्शन 8 इज अबाउट रिफंड ऑफ मनी विथ इंटरेस्ट इन केस द बिल्डर फेल्स टू गिव्ह possession within specified or extended time period. Now further section 9, no mortgage etc. to be created without consent of parties after execution of agreement for sale. So तुमच्या शेकडे त्याने ॲग्रीमेंट फॉर सेल केलं आणि समजा त्याचे फ्लॅट विकत नाहीत वगैरे ह्या काही कारणास्तव समजा त्याला तो प्रोजेक्ट मॉर्गेज ठेवून त्याला पैसे काढून प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर तो ज्या लोकांना त्या तारखेपर्यंत फ्लॅट्स विकलेले आहेत त्या सगळ्या लोकांचं कन्सेंट रायटिंगमध्ये घेतल्याशिवाय कुठली त्याची तो प्रोजेक्ट आहे तो मॉर्गेज ठेवू शकत नाही कुठल्याही बँकेकडे, फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे. दॅट इज प्रोव्हिजन अंडर सेक्शन 9. व्हॉट इज दॅट प्रोव्हिजन? नो प्रमोटर शाल आफ्टर ही एक्झिक्युट्स एन ॲग्रीमेंट टू सेल एनी फ्लॅट मॉर्गेज और क्रिएट अ चार्ज ऑन द फ्लॅट
or the land without the previous consent of the persons who take or agree to take the flats, may flat purchaser, if any such mortgage or charge is made or created without such previous consent after the agreement referred to in section 4 is registered, it shall not affect the right and interest of such persons. म्हणजे समजा तुम्हाला न विचारता त्यांनी जरी मॉर्गेज केलं तर ते बँकेची जबाबदारी आहे या गोष्टीला. तर आपल्याला तुमचा जो अधिकार आहे त्या प्रोजेक्टमधला तुमचा राईट अँड इंटरेस्ट जो आहे तो अफेक्ट होणार नाही. मीन्स यू विल बी एंटायटल फॉर युअर फ्लॅट और फॉर द रिफंड इफ पोझिशन इज नॉट गिवन within specified time or extended time. हे आहे. Further important section 10. Section 10 why important? Because it is for formation of the society or company or any other legal body. So what is that section 10? Promoter to take steps for formation of cooperative society or company. ठीक आहे. आता मी प्रोविजन्स आपण बघू. As soon as a minimum number of persons required to form a cooperative society or a company have taken flats. म्हणजे या ठिकाणी 60%चं मोफाचे रूल्स आहेत ज्यामध्ये त्यांनी 60% सांगितलं होतं. कमीत कमी 60% लोकांनी फ्लॅट जर विकत घेतले तर त्यांनी सोसायटी फॉर्मेशनच्या प्रक्रिया पुढच्या 6 महिन्यात चालू केली पाहिजे, म्हणजे प्रक्रिया स्टार्ट केली पाहिजे. ॲज सून ॲज अ मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स रिक्वायर्ड टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर अ कंपनी हॅव टेकन फ्लॅट्स, द प्रमोटर शॅल विथिन द प्रिस्क्राईब पिरियड, आता मी सांगितलं 6 महिन्याच्या पिरियडमध्ये, सबमिट ॲन ॲप्लिकेशन टू द रजिस्ट्रार फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ पर्सन्स who take the flat as a cooperative society or as the case may be as a company, and the promoter shall join in respect of the flats which have not been taken in such application for membership of a cooperative society or as the case may be of a company. म्हणजे प्रमोटरनी आता मोफानुसार ते 60% आहे. आता रेरा आलेल्या रेरामध्ये हे लिमिट 51% केलेलं आहे. तर आपण ते रेरामध्ये बघू. आता आपण मोफा बघतोय तर मोफाचंच फक्त प्रोव्हिजनवरती आपण लक्ष देऊ, कारण मोफाच्या केसेस समजा येतात अजून. मोफा इज स्टील देअर, मोफा अजून आहेत, त्यामुळे मोफाच्या केसेस येऊ शकतील पूर्वीच्या, कारण अजून डीम्ड कन्व्हेन्ससाठी वगैरे मोफाच्या अंडरच जायला लागतं. म्हणून मोफाचा पण अभ्यास असणं आवश्यक आहे. तर मोफानुसार 60% किंवा जास्त फ्लॅट्स त्यांनी विकले तर पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सोसायटीच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्यांनी सुरू करणं बाइंडिंग आहे बिल्डरवरती. आणि जे त्याचे अनसोल्ड फ्लॅट्स आहेत त्या अनसोल्ड फ्लॅटसाठी बिल्डरने सोसायटीचे मेंबर बनलं पाहिजे. सोसायटी किंवा कंपनी म्हटलं पण आपण जनरली वी प्रेफर फॉर सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्यांनी मेंबर बनलं पाहिजे बिल्डरने. Nothing in this section shall affect the right of the promoter to dispose of the remaining flats in accordance with the provisions of this act. म्हणजे हे जे अनसोल्ड फ्लॅट आहे ते अनसोल्ड फ्लॅट ते सोसायटी फॉर्मेशन नंतर पण तो विकू शकतो, तो त्याचा हक्क वगैरे कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आता इफ बिल्डर डझंट कोऑपरेट, किंवा ही स्टेप आहे ॲज पर सेक्शन 10A, इफ बिल्डर फेल्स टू टेक दिस स्टेप फॉर द फॉर्मेशन ऑफ सोसायटी और कंपनी ॲज द केस मे बी, देन इन दॅट केस under non-cooperation of the builder, you will have to submit application to the competent authority. आता त्याच्यामध्ये काय तुमचं रजिस्ट्रेशनचं जे ॲप्लिकेशन असतं ते डेप्युटी रजिस्टर किंवा असिस्टंट रजिस्टर जात असतं, पण तुमची कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून हे DDR आहेत, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर आहेत, तुम्हाला त्यांच्याकडे अप्रोच व्हायला लागतं. इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन यू हॅव टू अप्रोच टू कॉम्पिटंट अथॉरिटी, अँड कॉम्पिटंट अथॉरिटी हिअर इज अ डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर. मग असं बघितलं आपण की नॉट बिलो द रँक ऑफ डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर, म्हणजे जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडे तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लागेल. आणि तिथे मग त्या ॲप्लिकेशनमध्ये यू हॅव टू मेन्शन की बिल्डर इज नॉट कोऑपरेटिंग, इट इज द लायबिलिटी ऑफ द बिल्डर, आणि या सेक्शननुसार तो कॉपरेट करत नाही आहे, सेक्शन 10(1) तो कॉपरेट करत नाही. इन दॅट केस दॅट कॉम्पिटंट अथॉरिटी आफ्टर इश्युईंग शोकॉज नोटीस टू द बिल्डर, हिअरिंग वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जातात, आणि नंतर मग डायरेक्शन देतात, ऑर्डर देतात टू द अथॉरिटी, रजिस्टर जो डेप्युटी रजिस्टर किंवा असिस्टंट रजिस्टर आहेत ज्यांनी सोसायटीचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्यांना ते ऑर्डर देतात की टू फॉर्म द सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन ऑफ द बिल्डर. ठीक आहे, ती नॉन कॉपरेशनची पण तरतूद या ठिकाणी केलेली आहे. प्रोव्हाइडेड दॅट इफ प्रमोटर फेल्स विथ इन द प्रिस्क्राईब पिरियड टू सबमिट अन ॲप्लिकेशन टू द रजिस्ट्रार फॉर रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960, द कॉम्पिटंट अथॉरिटी
मे अपॉन रिसिविंग एन ॲप्लिकेशन फ्रॉम द पर्सन्स हू हॅव टेकन फ्लॅट्स फ्रॉम द सेड प्रमोटर डायरेक्ट द डिस्ट्रिक्ट deputy registrar or as the case may be assistant registrar concerned to register the society. म्हणजे ही कॉम्पिटंट अथॉरिटी जे अथॉरिटीची जबाबदारी आहे सोसायटी रजिस्टर करून देणे त्या अथॉरिटीला ते डायरेक्शन देतात की ही सोसायटी तुम्ही रजिस्टर करून द्या बिल्डरच्या नॉन कॉर्पोरेशनमध्ये. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो सच डायरेक्शन टू रजिस्टर एनी सोसायटी अंडर द preceding provisos shall be given to the district deputy registrar or as the case may be to the assistant registrar by the competent authority without first verifying authenticity of the applicant's request and giving the concerned promoter a reasonable opportunity of being heard. मी सांगितल्याप्रमाणे त्या बिल्डरला शोकॉज नोटीस पाठवली जाते, त्यांना हिअरिंग घेतले जातात, दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि या ठिकाणी मग ऑर्डर दिली जाते आणि डायरेक्शन्स दिले जातात नॉन कॉपरेशनसाठी, म्हणजे फॉर्मेशन ऑफ सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन ऑफ द बिल्डरसाठी. म्हणजे ती प्रॉपर प्रोसिजरनी जायला लागतं आफ्टर गिविंग रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी टू द डेव्हलपर ऑर रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड टू द प्रमोटर टू द बिल्डर. आता पुढे बघा काय म्हटलं, इफ एनी प्रॉपर्टी कन्सिस्टिंग ऑफ अ बिल्डिंग ऑर बिल्डिंग्ज इज कन्स्ट्रक्टेड ऑर टू बी कन्स्ट्रक्टेड and the promoter submits such a property to the provisions of the Maharashtra Apartment Ownership Act 1970. म्हणजे ह्या ॲक्टखाली महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 जो कायदा आहे त्या कायद्याखाली अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म होते. समजा त्या कायद्याखाली अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म करण्यासाठी समजा ही प्रॉपर्टी त्यावेळेला काय असतं की या प्रोसेसमध्ये ती प्रॉपर्टी सबमिट करायला लागते. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रक्रिया आहे, डॉक्युमेंट्स आहेत, डीड्स आहेत वगैरे यांच्यामार्फत समजा ह्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 खाली जर अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म करण्यासाठी तुमचं प्रपोजल सबमिट केला असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कायद्याखाली म्हणजे कुठल्या दुसरं ऑर्गनायझेशन फॉर्म करता येणार नाही, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करता येणार नाही किंवा दुसरे कुठले ऑर्गनायझेशन फॉर्म करता येणार नाही, कारण तुमचं ऑलरेडी प्रपोजल MAOA म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 खाली सबमिट झालेलं आहे. बघा, इफ एनी प्रॉपर्टी कन्सिस्टिंग ऑफ बिल्डिंग ऑर बिल्डिंग्ज इज कन्स्ट्रक्टेड ऑर टू बी कन्स्ट्रक्टेड अँड द प्रमोटर सबमिट सच प्रॉपर्टी टू द प्रोविजन्स ऑफ द महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 by executing and registering a declaration as provided by that act, then the promoter shall inform the registrar as defined in the Maharashtra Cooperative Society Act 1960 accordingly, and in such cases it shall not be lawful to form any cooperative society or company. म्हणजे तुम्ही बिल्डरनी डिक्लेरेशन फाईल केलेलं आहे, समजा की मला ही असोसिएशन फॉर्म करायची आहे अंडर महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 आणि त्यांनी तशी डिक्लेरेशन फॉर्म करून ती प्रॉपर्टी या कायद्याखाली सबमिट केलेली आहे कन्सर्न अथॉरिटीकडे. त्यावेळेला मात्र तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कंपनीमध्ये दुसरं ऑर्गनायझेशन फॉर्म होऊ शकत नाही. सो दिस वॉज अबाउट सेक्शन 10 सोसायटी फॉर्मेशन वगैरेसाठी सेक्शन 10 आहे. नाउ सेक्शन 11 that is about conveyance. Again this section is also important about conveyance. Promoter to convey title etc. and execute documents according to agreement. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी कबूल केलेलं असतं की मी हा कन्व्हेन्स करून देईल. कन्व्हेन्स मीन्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी इन द नेम ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द फ्लॅट परचेसर्स. ठीक आहे. तर याच्यासाठी की वन्स युअर सोसायटी इज फॉर्म देन विदिन नेक्स्ट 4 months बिल्डरने हे कन्व्हेन्सची प्रोसेस चालू केली पाहिजे ॲज पर सेक्शन 11 ऑफ द मोफा. So let us have a look on the provisions of the section 11 of the MOFA. Promoter to take steps to convey the title to the registered organization of flat takers. His right, title and interest in the land and building within agreed or prescribed period, and also deliver all documents of title relating to the property which may be in his possession or power. म्हणजे कन्व्हेन्स करून प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये त्याने ते कन्व्हेन्स करून सगळे जे काय त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे तुमच्या त्या ऑर्गनायझेशनला म्हणजे सोसायटीला त्याने हँडओव्हर केले पाहिजेत. प्रमोटर टू फाईल विथ द कॉम्पिटंट अथॉरिटी विथ इन द प्रिस्क्राईब पिरियड अ कॉपी ऑफ द कन्व्हेन्स एक्झिक्युटेड बाय हिम. म्हणजे हा कन्व्हेन्स डीड त्यांनी जो एक्झिक्यूट केलेला आहे त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवरती तुमच्या सोसायटीचं नाव चढण्यासाठी किंवा 7/12वरती तर त्या अथॉरिटीसमोर पण त्यांनी हा कन्व्हेन्स डीड जो आहे हा सबमिट केला पाहिजे.
If the promoter fails to execute the conveyance, the members may make an application to the concerned competent authority accompanied by the true copies of the register agreements for sale and all other relevant documents for issuing a certificate that such society, company, association is entitled to have an unilateral deemed conveyance executed in their favor and to have it registered. म्हणजे हे डीम्ड कन्व्हेन्स संदर्भातलं आहे. सेक्शन 11चा सबसेक्शन 3 आहे, दॅट इज अबाउट डीम्ड कन्व्हेन्स. म्हणजे इफ द प्रमोटर फेल्स, म्हणजे बिल्डरनी तुम्हाला जर कन्व्हेन्स करून नाही दिला स्पेसिफिक पिरियडमध्ये, तर तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीकडे, या ठिकाणी कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून DDRची नेमणूक केलेली आहे, तर कॉम्पिटंट अथॉरिटीकडे तुम्ही युनिलॅटरल डीम्ड कन्व्हेन्ससाठी तुमची सोसायटी जी आहे ही इलिजिबल आहे, पात्र आहे, हे सर्टिफाय करून घेण्यासाठी, याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला डीम्ड कन्व्हेन्सची प्रोसेस चालू करायला लागते आणि कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊन तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण करून घ्यायला लागते. द कॉम्पिटंट अथॉरिटी ऑन रिसिव्हिंग सच ॲप्लिकेशन विथ इन रिजनेबल टाईम अँड इन एनी केस नॉट लेटर दॅन 6 months, म्हणजे हे तुमचा अर्ज त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी ॲज डीम्ड नेसेसरी and after verifying the authenticity of the document submitted and after giving the promoter a reasonable opportunity of being heard, on being satisfied that it is a fit case for issuing such certificate, shall issue a certificate to the sub-registrar or any other appropriate registration officer under the Registration Act 1908, certifying that it is a fit case for enforcing unilateral execution of conveyance deed, conveying the right, title and interest of the promoter in the land and building in favor of the applicant as a deemed conveyance. या प्रोसेसमध्ये पण प्रमोटर बिल्डर आहे ह्याला पूर्ण अपॉर्च्युनिटी दिली जाते. ती ह्या ठिकाणी त्याला शोकॉज नोटीस पाठवली जाते, हिअरिंग वगैरे होतात. ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सगळे डॉक्युमेंट्स दोन्ही पार्टीने रेकॉर्ड त्यांना सांगितले जातात. कन्व्हेन्स डीडचा ड्राफ्ट पण सोसायटीने जनरल बॉडी मीटिंगमध्ये मंजूर केलेला तोही सबमिट करायला सांगितला जातो आणि पूर्ण प्रॉपर हिअरिंग घेऊन पूर्ण स्क्रुटिनी करून वगैरे सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी हे डायरेक्शन्स किंवा ऑर्डर दिली जाते. आणि हे डायरेक्शन ऑर्डर कोणाला असते, डायरेक्शन्स की हे सब रजिस्ट्रार जे आहेत ज्या ठिकाणी तुमचं कन्व्हेन्स रजिस्टर होणार आहे त्यांना ते सर्टिफिकेशन तुम्हाला सबमिट करायचं असतं आणि त्यांना ते डायरेक्शन दिलेले असतात किंवा ही फिट केस आहे, प्रॉपर केस आहे. त्यामुळे तुम्ही बिल्डर जरी कन्व्हेन्स करून देत नसेल तर तुम्ही ह्या सोसायटीच्या नावाने काय करा, युनिलॅटरल म्हणजे एकतर्फी डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे मानवी हमी हस्तांतरण करा. म्हणजे सोसायटीच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर करा आणि कन्व्हेन्स डीड जो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये त्यांनी सादर केलेला आहे ड्राफ्ट, तो कन्व्हेन्स डीड तुम्ही रजिस्टर करा. कारण ही प्रॉपर केस आहे, फिट केस आहे, हक्क आहे त्या ऑर्गनायझेशनचा, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा, हे त्यांनी सर्टिफाय करून द्यायला लागतं. आणि पुढे मग तुमच्या सोसायटीने ते डॉक्युमेंट सगळे सबमिट करून ते कन्व्हेन्स डीड रजिस्टर करून घ्यायला लागतं. आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी कार्ड ऑफिसला जाऊन प्रॉपर्टी कार्डवरती किंवा तलाठीकडे जाऊन 7/12 वगैरे नॉच ओढून घ्यायला लागतं. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलं त्यामध्ये, ऑन सबमिशन ऑफ सच सोसायटी, कंपनी, असोसिएशन द सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी along with the unilateral instrument of conveyance, म्हणजे conveyance deed असो, the sub registrar or the concerned appropriate registration officer shall, notwithstanding anything contained in the Registration Act 1908, issue summons to the promoter to show cause why such unilateral instrument should not be registered as deemed conveyance, and after giving the promoter and the applicant's reasonable opportunity of being heard, may, on being satisfied that it was a fit case for unilateral conveyance, register the instrument as a deemed conveyance. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही सब रजिस्ट्रारकडे जाताय कन्व्हेन्स रजिस्टर करून घेण्यासाठी. ज्यावेळी तुम्ही सबमिट करताय त्यावेळी सब रजिस्ट्रार पण काय करतात की प्रमोटर जो आहे, बिल्डर आहे, याला शोकॉज नोटीस पाठवतात की बा हे का करू नये रजिस्ट्रेशन या युनिलॅटरल डीम्ड कन्व्हेन्स या योजनेखाली हा जो कन्व्हेन्स डीड आहे का रजिस्टर करण्यात येऊ नये. त्याही ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतरच मग हा केला जातो, हा कन्व्हेन्स डीड जो आहे हा कन्व्हेन्स डीड रजिस्टर केला जातो. आणि ह्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन झालं कन्व्हेन्स डीडचं की पुढची जी प्रक्रिया आहे
प्रॉपर्टी कार्डवरती नाव चढवून घेणं, 7/12वरती नाव चढवून म्हणजे प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12वरती नाव चढवून घेणं. प्रॉपर्टी कार्डवरती 7/12वरती नाव तुमचं आलं म्हणजेच तुम्ही काय झालं, तुमची सोसायटी जी आहे त्या प्रॉपर्टीची मालक झाली खऱ्या अर्थाने. ही पूर्ण प्रक्रिया, ही प्रोसेस आहे. ह्याच्यासाठी आपण वेगळं लेक्चर घेणार आहोत. त्याच्यासाठी वेगळं आपलं एक प्रॅक्टिकल गाईड आहे. ते प्रोसेस तुम्हाला पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये कुठले कुठले फॉर्म्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता हे फक्त आपण थिअरॉटिकली बघतोय हा लॉ जो आहे तो. नाऊ लेट अस सी द फर्दर प्रोव्हिजन्स अंडर द मोफा. सेक्शन 12 दॅट इज अबाउट जनरल लॅबिलिटीज ऑफ फ्लॅट टेकर. आता आपण जे फ्लॅट टेकर्स म्हणजे फ्लॅट पर्चेसेस आहोत त्यांच्या जनरल लॅबिलिटीज काय आहेत? देर आर 2 मेन लॅबिलिटीज ऑफ फ्लॅट पर्चेसेस. त्या कोणत्या? की फ्लॅटची जी प्राईस आहे तुम्ही ॲग्री केलेलं आहे की तुम्ही स्पेसिफिक इंटरवलने ती पे कराल. ती त्या इंटरवलनी फ्लॅटची प्राईस आणि बाकीच्या ज्या काही आउटगोईंग्स वगैरे आहेत त्या तुम्ही बिल्डरला वेळेत पे करणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तुमची, सी व्हेन द बिल्डर स्टार्ट्स अ प्रोसेस to form your legal body organization, that is cooperative housing society or company as the case may be, under section 10 of MOFA, that time to cooperate with the builder. हे दोन प्रामुख्याने आपल्याकडे जबाबदाऱ्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या जर जबाबदाऱ्या आपण पार नाही पाडल्या तर मग त्या ठिकाणी आपल्याला दंडाची तरतूद पण आहे. तो लेट अस हॅव अ लुक ऑन सेक्शन 12, प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 12, that is general liability of a flat taker. Every person who has executed an agreement to take a flat, म्हणजे आपण फ्लॅट पर्चेसर्स, shall pay, ही पहिली आपली जबाबदारी आहे, shall pay at the proper time and place the price, his proportionate share of the municipal taxes, water and electricity charges, ground rent if any, and other public charges in accordance with his agreement with the promoter. And where a cooperative society or a company of a persons taking the flats is to be constituted, cooperate in the formation of such society or company as the case may be. ही आपली सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे फ्लॅट पर्चेसर लोकांचे ज्या लॅबिलिटीज आहेत ह्या दोन आहेत. एक म्हणजे पेमेंट वेळेच्या वेळी करणं ॲग्री केल्याप्रमाणे, दुसरी म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा लिगल बॉडीच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये बिल्डरला कोऑपरेट करणं. ठीक आहे. एनी पर्सन who has executed an agreement to take a flat and who without reasonable excuse fails to comply with or contravenes subsection 1, म्हणजे हे जे सबसेक्शन 1 जो वरचा आहे म्हणजे आपण त्या कंप्लाय करत नाही, मी पेमेंट वेळेत करत नाही किंवा बिल्डरला कॉपरेट करत नाही, अशा केसमध्ये ऑन कन्व्हिक्शन, ज्या ठिकाणी समजा तुम्हाला कन्व्हिक्ट केलं कोर्टाच्या माध्यमातून वगैरे, बी पनिश्ड विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 2,000 रुपीज, म्हणजे तुम्हाला 2,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो जर तुम्हाला कन्व्हिक्शनची तुमच्या अगेन्स्ट ऑर्डर झाली तर. बट जनरली हे दिस इज प्रोव्हिजन, जस्ट प्रोव्हिजन इन द मोफा. पण म्हणजे असं काही आपल्यामध्ये हे नाही आहे की ऐकवत नाही अशी कुठली ॲक्शन फ्लॅट पर्चेसरवरती झालेली आहे. बट प्रोव्हिजन इज देअर अंडर सेक्शन 12, दॅट इज अबाउट जनरल लायबिलिटीज ऑफ द फ्लॅट टेकर. नाऊ सेक्शन 12A, that is manager not to cut off, withhold, curtail or reduce essential supply or services. आता बघा, मॅनेजर मीन्स द पर्सन इन हुज पोजेशन द प्रॉपर्टी इज देअर फॉर मॅनेजमेंट. म्हणजे तो बिल्डर असेल किंवा बिल्डर नेमलेला माणूस असेल किंवा इव्हन तुमची मॅनेजिंग कमिटी असेल, ज्या कुणाच्या ताब्यामध्ये ती प्रॉपर्टी आहे, टू मॅनेज अँड टू प्रोव्हाइड इसेन्शियल सर्व्हिसेस टू द फ्लॅट पर्चेसर्स, फ्लॅट ओनर्स, टू द रेसिडेंट्स. आणि विदाऊट रिजनेबल एक्सक्यूज तुमच्या ह्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत ह्या कट करायच्या नाही आहेत. तुम्ही एखादं पेमेंट नाही केलं म्हणून ते तुम्ही पेमेंट नसेल केलं तर रिकव्हरी करा, रिकव्हरीसाठी तुम्ही ॲक्शन घ्या, रिकवर करा. पण त्यांच्या इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या इसेन्शियल सर्व्हिसेस तुम्ही त्या कट करायच्या नाहीत, विथहेल्ड करायच्या नाहीत, कर्टेल करायच्या नाही आहेत वगैरे. आणि जर केलं तर त्याच्याविरुद्ध मग क्रिमिनल ॲक्शन वगैरे घेतली जाऊ शकते. सो व्हॉट इज दॅट प्रोव्हिजन? प्रमोटर और इंचार्ज ऑफ मॅनेजमेंट और मेंबर ऑफ अ मॅनेजिंग कमिटी और डायरेक्टर और सेक्रेटरी और अदरवाईज इतर कुठलाही व्यक्ती, याला कलेक्टिव्हली मॅनेजर म्हटलं आहे, कॅनॉट विदाऊट जस्ट अँड सफिशियंट कॉज आयदर बाय हिमसेल्फ और थ्रू एनी पर्सन कट ऑफ
withhold or in any manner curtail or reduce any essential supply or service enjoyed by the flat purchaser or occupier. या ठिकाणी ऑक्युपायरला घेतलेलं आहे, म्हणजे रेसिडेंट म्हणून, म्हणजे रेसिडेंट्सना ज्या काय इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्याचा सप्लाय आता याच्यामध्ये काय म्हटलं की विदाऊट जस्ट अँड सफिशियंट कॉज. या ठिकाणी समजा वॉटर सप्लाय आहे, जर तुमची लोकल अथॉरिटीने काही समजा त्या ठिकाणी काम त्यांना करायचं असेल, त्यांनी कट केला तर दॅट इज डिफरंट थिंग. बाकी इतर तुमचं इलेक्ट्रिक सप्लाय आहे, त्या ठिकाणी काही काम असेल मोठं समजा इलेक्ट्रिक सप्लायच्या संदर्भात, त्यावेळी कट केला, इट इज डिफरंट थिंग. बट नॉर्मल कोर्समध्ये तुम्ही पैसे नाही भरले वगैरे अशा म्हणून तो कट करू शकत नाही. पैसे नाही भरले तर रिकवर करा तुम्ही. बट इसेन्शियल सर्व्हिसेस, सप्लाय ऑफ इसेन्शियल सर्व्हिसेस कॅनॉट बी कट ऑफ. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये बघा, इफ सर्व्हिसेस आर कट, जर त्यांनी कट केल्या, the flat purchaser or occupier may make an application to the court for a direction to restore supply or service. म्हणजे तो फ्लॅट पर्चेसर किंवा जो ऑक्युपायर आहे तो कोर्टात जाऊन कोर्टाचं डायरेक्शन घेऊ शकतो, आणि जो मॅनेजर आहे, जो मॅनेज करणारा प्रॉपर्टी, त्याला डायरेक्शन दिलं जाईल किंवा हे रिस्टोअर करून दे स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये. Court shall make an order directing the manager to restore such supply or service before a specified date. एक तारीख दिली जाईल, त्या तारखेच्या आतमध्ये ते रिस्टोअर करायला सांगितलं जाईल. Failing to restore the supply services before the specified date, fine will be charged which may extend to ₹100 per day. म्हणजे जो डिलेड पिरियड आहे, ज्या तारखेपर्यंत रिस्टोअर करायला सांगितलं जाईल त्याच्यानंतर पर डेसाठी ₹100 दंड आकारला जाऊ शकतो, जी जबाबदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती. कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस, कोर्ट ऑफ द सिव्हिल जज शॅल हॅव ज्युरिस्डिक्शन. या संदर्भात तुम्हाला जायला लागेल कुठे? मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटी, म्हणजे जिथे स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत त्या ठिकाणी स्मॉल कॉजेसमध्ये जायला लागेल. इतर ठिकाणी तुम्हाला सिव्हिल कोर्ट्स आहेत ते सिव्हिल कोर्टामध्ये जायला लागेल. आणि या कोर्टाच्या आदेशाने पुढे फर्दर पनिशमेंट विथ इम्प्रिझॉनमेंट अप टू 3 months और फाईन और बोथ, याची पण तरतूद ह्या सेक्शनखाली केलेली आहे. म्हणजे रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे त्याला तुरुंगवास 3 महिन्यापर्यंत होऊ शकतो किंवा फाईन होऊ शकतो, दंड, किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात कोर्टाच्या आदेशाने. आणि आता याच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या बघूया आपण. इसेन्शियल सप्लाय ऑर सर्व्हिस मीन्स इन्क्लूड्स सप्लाय ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी, लाईट्स इन पॅसेजेस अँड ऑन स्टेअरकेसेस अँड लिफ्ट्स अँड कन्झर्वन्सी ऑर सॅनिटरी सर्व्हिसेस, याच्यामध्ये सगळ्या आल्या. आणि आता पुढे काय म्हटलं बघा, विथ होल्डिंग एनी इसेन्शियल सप्लाय सर्व्हिस इन्क्लूड्स ॲक्ट्स ओमिशन्स ऑन अकाउंट ऑफ विच द इसेन्शियल सप्लाय सर्व्हिसेस इज कट ऑफ बाय द लोकल अथॉरिटी ऑर एनी अदर कॉम्पिटंट अथॉरिटी. याचा अर्थ काय की समजा तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि त्यांनी पेमेंट भरलं नसेल, जे पेमेंट नसेल जरी केलं त्यांनी भरायचं आहे, तुमच्याकडून नंतर रिकवर करू शकतो. पण पेमेंट न भरल्यामुळे जरी कट झाला असेल लोकल अथॉरिटीकडून वगैरे, तरी या सेक्शन 12A खाली त्याला रिस्पॉन्सिबल धरला जाईल. म्हणजे गरज नसेल, म्हणजे अतिशय आवश्यक असेल तरच वेळ तो कट करू शकतो त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी. अदरवाईज द मॅनेजर, द पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल टू मॅनेज the property of the society, he cannot cut off, withhold or curtail or reduce any essential supply of any essential service. तो कट करू शकत नाही, ज्या विरोधात क्रिमिनल ॲक्शन पण घेता येते. दॅट वॉज सेक्शन 12A. नाउ सेक्शन 13, दॅट इम्पॉर्टंट सेक्शन. ऑफन्स, if there is any violation by the builder, promoter, that will be treated as offense, and for that offense what are the punishments, fines, etc. That is for this purpose section 13 is there. Section 13 is about offenses by promoters and consequences on conviction. आता या ठिकाणी बघा, व्हायोलेटिंग सेक्शन 3 that is about general liability of promoter. Violation of section 4, that is agreement for sale and registration of agreement for sale. Section 5, that is amount taken in advance, deposits towards outgoings, त्याच्यासाठी सेक्शन 5 आहे. सेक्शन 10, that is about formation of the society or legal body. Section 11, that is about conveyance
और डीम्ड कन्व्हेन्स जो काय आहे, समजा सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 10 और सेक्शन 11 याच्या संदर्भातले व्हायोलेशन झाले प्रमोटरकडून, व्हायोलेटिंग सेक्शन 3, 4, 5, 10 or 11, that will be offense, and for this offense there is provision for imprisonment up to 3 years or fine or both. म्हणजे प्रोव्हिजन 3 वर्ष तुरुंगवासापर्यंतची तरतूद आहे किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा प्रमोटरला होऊ शकतात. ओके. नाव सपोज अंडर सेक्शन 5 त्यांनी ज्या पैसे आपल्याकडून घेतलेले आहेत ते त्यांनी त्या स्पेसिफिक कारणासाठी वापरायचे आहेत, पण त्यांनी दुसऱ्या कुठल्या स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी वापरले, देन दॅट विल बी ट्रीटेड एज क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट विच इज मोर सिरियस. फॉर दॅट पर्पज देर इज प्रोव्हिजन क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ऑफ एनी अमाऊंट advanced deposited for the purpose mentioned in section 5. For this offense means that will be criminal breach of trust, and for this offense there is provision for imprisonment up to 5 years, 5 वर्षापर्यंत तुरुंगवास त्याला होऊ शकतो, और फाईन और बोथ किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात. आता ह्याच्या व्यतिरिक्त समजा बाकी इतर काही त्याच्याकडून समजा व्हायोलेशन झाले तर व्हायोलेशन ऑफ एनी अदर प्रोव्हिजन फॉर दॅट ऑफेन्स देर इज प्रोव्हिजन ऑफ इम्प्रिझॉनमेंट नॉट लेस दॅन 6 months अप टू 1 year, म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी नाही पण 1 वर्षापेक्षा जास्त नाही एवढा तुरुंगवास त्याला होऊ शकतो. और फाईन नॉट लेस दॅन 10,000 अप टू ₹50,000, म्हणजे 10,000पेक्षा कमी नाही, 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 50,000पर्यंत त्याला दंड होऊ शकतो. और बोथ किंवा दोन्ही त्याला शिक्षा होऊ शकतात. द प्रमोटर कन्व्हिक्टेड, बघा मी इफ ही इज कन्व्हिक्टेड अंडर सेक्शन 1, 2 or 3 ऑफ सेक्शन 13, तर सेक्शन 4 काय म्हणतो की ऑन कन्व्हिक्शन त्याला जर कन्व्हिक्ट केलं, दोषी ठरलं आणि त्याला दंड वगैरे आकारला तर तो ब्लॅकलिस्ट पण केला जाऊ शकतो. सी द प्रमोटर कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट ऑफेन्स अंडर सेक्शन 12A. 12A म्हणजे तो इसेन्शियल सर्व्हिसेसचा होता बघा, तो म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस तो कट करू शकत नाही, कर्टेल करू शकत नाही, तो सोडला तर बाकी सगळे ते जे ऑफेन्सेस आहेत ना हे सिरियस नेचरचे मानले जातात. सेक्शन 12A सोडलं तर बाकी कुठल्याही ऑफेन्ससाठी जर त्याला कन्व्हिक्ट केला असेल तर प्रमोटर शॅल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम अंडरटेकिंग कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लॅट्स फॉर अ पिरियड ऑफ 5 years, म्हणजे पुढचे 5 वर्षासाठी त्याला ब्लॅकलिस्ट केलं जातं आणि कुठलीही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी तो करू शकत नाही. आता हे जे प्रोव्हाइडेड दिस इज नॉट ॲप्लिकेबल टू द परमिशन्स ऑलरेडी ग्रँटेड अँड फॉर एनी ॲडिशनल परमिशन्स. समजा त्याला आत्तापर्यंत ज्या काही परमिशन्स दिलेत त्याला हे लागू होणार नाही, आणि आत्तापर्यंत परमिशन्स दिले त्याच्यामध्ये त्याला काही ॲडिशनल परमिशन्स पाहिजे असतील त्यालाही लागू होणार नाही. पण नवीन प्रोजेक्टसाठी ही कन्व्हिक्शन झाल्याच्यानंतर पुढील 5 वर्षात नवीन प्रोजेक्टसाठी त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल. आता या ठिकाणी बघा, कॉम्पिटंट अथॉरिटी सब्जेक्ट टू ॲपिलेट कोर्ट ऑर्डर आफ्टर एक्सपायरी ऑफ अपील पिरियड टू फॉरवर्ड नेम ऑफ कन्व्हिक्टेड प्रमोटर टू लोकल अथॉरिटीज under his jurisdiction, directing not to grant permission to the promoter during the period of disqualification. म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटंट अथॉरिटी ज्या नेमलेत अंडर सेक्शन 5A, त्या कॉम्पिटंट अथॉरिटी काय करतात की कॉम्पिटंट अथॉरिटी हे ठरवतील, त्याच्यानंतर हे मॅजिस्ट्रेटकडे वगैरे मॅजिस्ट्रेटची ऑर्डर होते, त्याच्यानंतर ती कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आल्याच्यानंतर ती मॅटर कॉम्पिटंट मग ती जर अपील केली आणि अपीलची ऑर्डर आली असेल किंवा अपील त्यांनी केली नसेल विदिन स्पेसिफाईड पिरियड, तर ही कॉम्पिटंट अथॉरिटी काय करते की तुमची लोकल अथॉरिटी जी आहे ह्या लोकल अथॉरिटीला इन्फॉर्म करते किंवा याला पुढच्या 5 वर्षासाठी याचं कुठलंही प्रोजेक्ट आहे हा तुम्ही मंजूर करू नका. ठीक आहे. द कॉम्पिटंट अथॉरिटी नॉट टू ग्रँट सच प्रमोटर एनी परमिशन ऑर लायसन्स फॉर कन्स्ट्रक्शन फॉर अ पिरियड ऑफ डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा तुमची लोकल अथॉरिटी जी आहे ही लोकल अथॉरिटी याला पुढच्या 5 वर्षासाठी त्याला कुठल्याही प्रकारचं लायसन्स कन्स्ट्रक्शनसाठी वगैरे देऊ शकत नाही, दिले म्हणजे त्यांनी द्यायचं नाही आहे. डिस्क्वालिफिकेशनचा 5 वर्षाचा पिरियड जो आहे त्या पिरियडसाठी, म्हणजे जेवढ्या पिरियडसाठी डिस्क्वालिफाय केलं आहे तेवढ्या पिरियडसाठी त्याचं कुठलंही प्रोजेक्ट आहे हा मंजूर केला जाणार नाही, त्याला कुठलीही लायसन्स दिली जाणार नाही. सो दिस वॉज अबाउट ऑफेन्सेस बाय प्रमोटर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑन कन्व्हिक्शन. म्हणजे ब्लॅकलिस्टिंगची तरतूद होती, दंडाची तरतूद होती, इम्प्रिझॉनमेंटची पण तरतूद होती अंडर मोफा. आता ती रेरामध्ये अजून थोडंसं त्याला त्याचं गांभीर्य वाढवलेलं आहे. दॅट विल सी व्हाईल द लेक्चर ऑफ रेरा. फर्दर सेक्शन 13A जो आहे, आता पुढचे सेक्शन जे आहेत ते आर जस्ट फॉर्मल सेक्शन जे आहेत. ठीक आहे. सेक्शन 13A दॅट इज पॉवर ऑफ मॅजिस्ट्रेट टू पास सेंटेन्सेस अंडर दिस ॲक्ट
म्हणजे अशा ज्या प्रकारच्या दंडाच्या किंवा इम्प्रिझनमेंटच्या केसेससाठी तुम्हाला कोणाची ऑर्डर घ्यायला लागेल, मॅजिस्ट्रेटची घ्यायला लागेल, कारण मॅजिस्ट्रेटकडे ही मॅटर दिली गेली फाईल करायला लागेल, तुम्हाला क्रिमिनल कंप्लेंट फाईल करायला लागेल. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे ही मॅटर जाईल. मुंबईच्या बाहेरचे जे शहर आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असतात, JMFC ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांच्याकडे ही मॅटर जाईल. फॉर कॉम्पिटंट अथॉरिटी टू बी पब्लिक सर्वंट 13B खाली काय म्हटलं आहे की कॉम्पिटंट अथॉरिटीज म्हणून जे अथॉरिटीज नेमलेत अंडर सेक्शन 5A त्यांना पब्लिक सर्वंट मानलं जाईल. त्यामुळे तुमचा RTI वगैरे हे सगळं त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहे. 13C प्रोसिडिंग्स बिफोर कॉम्पिटंट अथॉरिटी टू बी ज्युडिशियल प्रोसिडिंग, म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी समोर चालणारी जी प्रक्रिया ही न्यायिक प्रक्रिया मानली जाईल. मग त्या ठिकाणी कोर्टात जसं कामकाज चालतं तशा प्रकारे दोन्ही पार्टींना ऑपॉर्च्युनिटी देऊन सगळे एव्हिडन्सेस वगैरे रेकॉर्डवरती आणून मगच कॉम्पिटंट अथॉरिटी ऑर्डर करू शकते. देन 13D आहे कॉम्पिटंट अथॉरिटी इज डीम्ड टू बी सिव्हिल कोर्ट फॉर सर्टन पर्पजेस, म्हणजे त्याच्यामधले काही ज्या पर्पजेस आहेत त्यासाठी त्यांना सिव्हिल कोर्टाचा अधिकार आहे त्या कॉम्पिटंट अथॉरिटीला, म्हणजे समन्स इश्यू करणं वगैरे, हिअरिंग घेणं, एव्हिडन्स रेकॉर्डवरती आणणं, यासारखे जे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत ते त्यांना त्या म्हणजे या प्रोसिडिंगच्या दरम्यान मिळतात. 13E जो आहे दॅट इज इंडिम्निटी फॉर ॲक्ट्स डन इन गुड फेथ. समजा कॉम्पिटंट अथॉरिटीने समजा एखादी ऑर्डर पास केली तर ती ऑर्डर आपल्यावर अन्याय करते म्हणून त्यांच्या विरोधात कुठे कोर्टात केस फाईल करा किंवा त्यांच्यावरती कारवाई करा वगैरे असं तुम्ही करू शकत नाही, कारण त्यांना त्याची इंडिम्निटी मिळालेली आहे आणि त्यांनी जे ऑर्डर पास केलेली आहे ती त्यांनी गुड फेथमध्ये कायद्याच्या रक्षणासाठी पास केलेली आहे असं सेक्शन 13E जो आहे हा मानतो. म्हणजे नो सूट, प्रोसिक्युशन और एनी अदर लीगल प्रोसिडिंग शॅल लाय अगेन्स्ट एनी कॉम्पिटंट अथॉरिटी in respect of acts anything which is in good faith done or purported to be done by him under this act. या कायद्याखाली समजा त्यांच्याकडून काही कारवाई झाली असेल तर ती गुड फेथमध्ये झालेली आहे असं मानलं जाईल आणि त्यांच्यावरती कोणतंही कायदेशीर कारवाई तुम्हाला करता येणार नाही. फ्लॅट पर्चेसर लोकांना किंवा बिल्डरलाही ती त्यांना इंडिम्निटी मिळालेली आहे, म्हणजे त्यांना ती हमी मिळालेली आहे कॉम्पिटंट अथॉरिटीनं, म्हणजे कायद्याने त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. नाउ फर्दर सेक्शन 14 जो आहे दॅट इज ऑफन्सेस बाय कंपनीज. बऱ्याच वेळा काय होतं की हे डेव्हलपर्स जे आहेत दे आर कंपनीज ऑर पार्टनरशिप फर्म्स. अशा वेळी काय होतं की जर कंपनीकडून हा ऑफन्स झाला तर तुम्ही इम्प्रिझनमेंट कोणाला करणार वगैरे हा प्रश्न उभा राहतो. दॅट इज वाय प्रोव्हिजन इज देअर. ऑफन्सेस बाय कंपनीज त्याच्यामधला सबसेक्शन 1 जो आहे सेक्शन 14चा सबसेक्शन 1, इनचार्ज ऑफ द कंपनी ॲज वेल ॲज द कंपनी शॅल बी डीम्ड टू बी गिल्टी. म्हणजे या ठिकाणी कंपनीचा जो इन्चार्ज आहे त्यालाही आणि कंपनीलाही काय मानलं जाईल, गिल्टी मानलं जाईल, म्हणजे दोषी मानलं जाईल. शॅल बी डीम्ड टू बी गिल्टी ऑफ द ऑफन्स अँड शॅल बी लायबल टू बी प्रोसिडेड अगेन्स्ट अँड पनिश्ड अकॉर्डिंगली. म्हणजे दोघांवरती कारवाई केली जाईल आणि पनिशमेंट दिली जाईल. मे नॉट बी लायबल टू सच पनिशमेंट इफ ही प्रूव्ज. म्हणजे वैयक्तिक ज्या वेळेला तो जो इन्चार्ज आहे त्याची लॅबिलिटी कधी नसेल किंवा त्याला पनिश कधी केलं जाणार नाही. इफ ही प्रूव्ज दॅट द ऑफन्स वॉज कमिटेड विदाऊट हिज नॉलेज. म्हणजे त्या दुसऱ्या कुठली सबऑर्डिनेटनी वगैरे काही केलं असेल तर त्याला माहिती नसेल, हे ज्याने प्रूव्ह केलं तर त्याला त्याच्यातून मग सोडलं जाईल. ऑर दॅट ही एक्झरसाइज्ड ऑल ड्यू डिलिजन्स टू प्रिव्हेंट द कमिशन ऑफ सच ऑफन्स. मी त्यांनी सगळी काळजी घेतली होती आणि काळजी घेतली तरीही सगळं म्हणजे त्याच्याकडून हा थोडा अपराध म्हणजे व्हायोलेशन झालेला आहे, अशा वेळी त्याला स्पेअर केलं जाईल. आता समजा बघा पुढे काय म्हटलं आहे सबसेक्शन 2 खाली, व्हेअर अॅन ऑफन्स हॅज बीन कमिटेड विथ द कन्सेंट ऑर कनिव्हन्स ऑफ ऑर इज ॲट्रिब्युटेबल टू एनी निग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ एनी डायरेक्टर, मॅनेजर, secretary or other officer of the company. Such director, manager, secretary or other officer shall also be deemed to be guilty of that offense and shall be liable to be proceeded against and punished accordingly. म्हणजे समजा ह्याने हे जर याच्यापैकी जर कोणी इन्व्हॉल्व असेल याच्यामध्ये, समजा जो इन्चार्ज आहे त्यांनी प्रूव्ह केलं किंवा हे माझ्या अप्रोक्ष झालेलं आहे, तर मग बाकीचे समजा हे डायरेक्टर दुसरा कुठला असेल, मॅनेजर, सेक्रेटरी किंवा अदर ऑफिसर्स वगैरे ह्यानाही जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्यावरती पण ही क्रिमिनल ॲक्शन केली जाऊ शकते, त्यांच्यावरती ही कारवाई केली जाऊ शकते, त्यांनाही तुरुंगवास दंड होऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी म्हणजे कंपनीने जर ऑफन्स केला तर साधारणतः दंडासाठी कंपनीला जबाबदार धरलं जाईल आणि इम्प्रिझनमेंट वगैरे याच्यासाठी
जी व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जाईल. दॅट वॉज सेक्शन 14 ऑफेन्सेस बाय कंपनीज. नो फर्दर सेक्शन 15 दॅट इज पॉवर टू मेक रूल. म्हणजे या कायद्याखाली जे रूल्स बनवण्याचे अधिकार, हा कायदा स्टेट गव्हर्नमेंटचा असल्यामुळं नॅचरली ते अधिकार स्टेट गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंट 1967ला याचे रूल बनवले. पण देन ॲक्ट टू बी, सेक्शन 16 जो आहे दॅट ॲक्ट टू बी इन ॲडिशन टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अँड टू ओव्हरराईड कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी. म्हणजे बघा की या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे मी तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा ॲक्ट आहे. त्याच्यानुसारही तुमचे ॲग्रीमेंट्स वगैरे होतात, कॉन्ट्रॅक्ट्स होतात, प्रॉपर्टी ट्रान्सफर होतात, तो तर आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त हाही मोपाही कायदा लागू राहील. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जे केले त्याच्यामध्ये काही जरी म्हटलं, म्हणजे बिल्डर बऱ्याचशा वेळा काय होतं बघा, ॲग्रीमेंटमध्ये काही अनड्यू कंडिशन्स टाकत असतो बिल्डर. म्हणजे तो टेरेस माझा असेल, गार्डन माझे असेल वगैरे, मी वरती मोबाईल टॉवर लावेन, ते सगळे अधिकार माझे असतील कन्व्हेन्स झालेल्या तरी वगैरे. तर हे सगळं इलिगल आहे ते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जे केलं आहे बिल्डरने तुमच्याशी, या ॲग्रीमेंट फॉर सेल वगैरे, ह्याच्यामध्ये काहीही जरी मेन्शन केलं असेल तरी मोफा प्रिव्हेल्स. मोफानुसारच बिल्डरला वागायला लागेल. त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं म्हणून ते तर करू शकतं असं नाही. मोफामध्ये आहे त्याप्रमाणेच त्याला वागायला लागेल. त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीही मेन्शन केलेलं असू देत. त्यामुळं हा जो ॲक्ट आहे मोफा टू ओव्हरराईड कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट करून ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे ते रजिस्टर केलेलं असतं आणि त्यानुसार ती प्रॉपर्टी ट्रान्सफर झालेली असते, म्हणून ती प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होईल असं नाही. मोफा शॅल ओव्हरराईड टू द कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी. म्हणजे काय कॉन्ट्ररी काही कॉन्ट्रॅक्ट असे केलेले असतील तर त्या ठिकाणी मोफाला मंजूर नसणार. मोफानुसारच सगळ्या ॲक्शन जे आहेत हे प्रोजेक्ट आहेत हे राबवले जातील, ॲग्रीमेंट्स केले जातील आणि मोफानुसारच सगळी कारवाई होईल. अदरवाईज बिल्डर विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करारामध्ये काहीही मेन्शन करू देत, ही विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल अँड लायबल. ठीक आहे. सेक्शन 17 जो आहे दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स टू फ्लॅट्स ऑलरेडी इन एक्झिस्टन्स. म्हणजे ह्या सेक्शनचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते जे फ्लॅट ऑलरेडी एक्झिस्ट होते अगोदर त्यांनाही ॲप्लिकेबल आहेत. मग साधारणतः सेक्शन 2 जो आहे तो म्हणजे तुमचं डेफिनेशन संदर्भातला आहे. सेक्शन 6 आहे, सेक्शन 8 आहे, सेक्शन 9 आहे, सेक्शन 10 आहे, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे जे आपण सेक्शन पाठीमागे बघितले. म्हणजे त्यामध्ये सेक्शन 2, सेक्शन 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 म्हणजे ह्या सेक्शनची प्रोव्हिजन्स आहेत जे आपण बघितली ती अगोदरच्या पण प्रॉपर्टीजना ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे मोफाच्या अगोदर पण बिल्डर लोकांनी जे प्रॉपर्टीज विकले त्यालाही ही सेक्शन्स ॲप्लिकेबल आहेत. आणि लास्ट सेक्शन याच्यामधला सेक्शन 18 जो आहे दॅट इज ॲक्ट नॉट टू अप्लाय टू द महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. म्हणजे म्हाडाला हा कायदा लागू नाही. अँड द बोर्ड इस्टॅब्लिश्ड अंडर द महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट 1976. म्हणजे म्हाडा ॲक्ट 1976 त्याच्याखाली काही बोर्ड्स म्हणजे रिपेअर बोर्ड वगैरे सारखे, सेस बोर्ड, रिपेअर बोर्ड असे सारखे काही बोर्ड जे स्थापन केलेले आहेत त्या बोर्डांना म्हणजे म्हाडा किंवा म्हाडाच्या कुठल्याही बोर्डाला, म्हाडाच्या अथॉरिटीना हा कायदा लागू नाही, मोफा कायदा लागू नाही. म्हाडाच्या व्यतिरिक्त जे काय कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी आहे त्यांना लागू आहे. पण आपण रेरा बघितलं तर रेरा म्हाडाला ॲप्लिकेबल आहे, कारण रेरामध्ये ही अशी तरतूद नाही आहे, कारण रेरा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटनी पास केलेला आहे त्यामुळे ही तरतूद नाही आहे. मोफा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पास केल्यामुळे त्यांनी म्हाडाला याच्यातून बाजूला काढलं होतं. ठीक आहे. आता आपण वी हॅव सीन ऑल द सेक्शन वाईज ऑल द सेक्शन्स ऑफ मोफा वी हॅव सीन इन डिटेल. मला वाटतं की मोफा कायदा समजण्यासाठी तुम्हाला आजचं लेक्चर जे आहे हे बरंचसं हेल्पफुल होईल, मदत होईल याची तुम्हाला. तर मोफा जो आहे आत्ता रेरा आपल्याकडे आहे, त्याच्यातल्या बऱ्याचशा आत्ता प्रोव्हिजन्स आहेत त्या रेरानुसार पुढे गेल्या पाहिजेत, पण तरीही अजून मोफा ॲप्लिकेबल आहे, मोफा रिपील झालेला नाही. त्यामुळं काही डीम्ड कन्व्हेन्ससारख्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अंडर मोफाच तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लागतात. आणि समजा याच्यापूर्वी रेराच्या इम्प्लिमेंटेशनच्या अगोदरच्या ज्या काही केसेस असतील त्या तुम्हाला मोफाच्या अंडरच तुम्हाला त्या डील करायला लागतात. त्यामुळे मोफाचं नॉलेज असणं आवश्यक आहे. दॅट इज वाय द नॉलेज ऑफ मोफा is must, is advisable की to do practice as professionally in this field. That is why this was my little effort to give knowledge to you about the
महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट 1963. तुम्हाला लेक्चर समजला असेल. मला वाटते की बऱ्याचशा प्रोव्हिजन्स या क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला ज्या माहिती नसेल त्या माहिती पडल्या असतील. दिस वॉज अबाउट द मोफा. टुडेज माय लेक्चर एंड्स हिअर. थँक यू व्हेरी मच.